निज धर्म हा जोगडा नाम उच्चारो गडगडा बुद्धी मुक्तीचा जोगडा हा रोळ सिंधू धारक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन तिसरे कीर्तन निवडलेला अभंग ज्ञानीयांचे राजे योग्यांची माऊली साधकांची मायबाप असणारे श्री संत ज्ञानोबा यांचा 4 चरणाचा चौकडियाचा आणि अत्यंत महत्वाचं धर्माचं प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. काय माझी वाणी मानेला काय माझी वाणी मानेला काय माझी मानेला काय माझी वाणी मानेला रंगरुत्ताचे आपोलिया रंगरुत्ताचे आपोलिया रंगरुत्ताचे आपोलिया समचरण सरोजं साम्रणिराम्बुरावं जगन्नेत पायं वन्दनं वन्दनानां करुणतुलसीमाला कन्दनेत्रं सदयदवहासं विठलं चिन्तयामि दयांची क्रिया स्मरण होय सकल विद्येची अधिकरण ती जीवन श्री चरण श्री गुरुंचे करुणाता सकल धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन श्री कीर्तन निवडलेला अभंग ज्ञानराज माऊली यांचा. या अभंगामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज काही धर्माचं महत्व सांगतात, धर्माचं महत्व गातात. या अभंगामध्ये ज्ञानोबा म्हणतात इतर जे धर्म आहे त्या धर्माचा नामचिंतन हा मूळ आहे, कारण आहे. सकल धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. त्याद्वारा संत महात्म्यांनी त्या नामचिंतनाद्वारा दया आणि क्षमा समाधानाची प्राप्ती करून त्या नामचिंतनामुळे घेतलेली आहे. नामचिंतन धर्मामुळेच त्यांना दया क्षमा समाधानाची प्राप्ती झालेली आहे. तो नामचिंतन धर्म आहे तरी कसा, त्याचं स्वरूप कसं, ते स्वरूप दुसऱ्या चरणात सांगितलेलं आहे की तो नामचिंतन धर्म नीट असा स्वरूपाचा आहे, मूळचा तो धर्म आहे आणि चोखडा म्हणजे शुद्ध अशा प्रकारचा धर्म आहे. भुक्ती मुक्तीचा हा चौंगडा आहे आणि भव समुद्रातून तारून नेणारा हा नामचिंतन धर्म आहे. आपण हा सर्वांनी गावा असा आग्रह ज्ञानोबा या अभंगाद्वारा करतात. देवीला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा. श्री संत भगवान बाबा वामन भाऊ आणि नारायण बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परिसरामध्ये त्यांच्या भगवान बाबांच्यात व वामन भाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावामध्ये संपन्न होत आहे. आनंदाची गोष्ट आहे. आणि त्या सप्ताह करता साथ संगत करणारे आम्ही सर्व विद्वान टाळकरी मंडळ गुरुजन मंडळी यांची नावं तुम्हाला माहिती नाही. त्याच्यात मृदंगाच्या यात प्रत्यक्ष जगदाळे महाराज आमचे कीर्तन आले की काय असा प्रश्न मला संकटात पडलो मी. आणि दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट की ज्यांचं नाव आम्ही परमपूजनीय रामदास बाबा पवार त्यांच्या मुखातून काय ऐकायचो, कुंडली बाबांचं असं कुंडली बाबांचं तसं, म्हणजे असं सतत वर्णन ऐकायचो. तेच आज प्रत्यक्ष कीर्तनाला उभे राहिले तेव्हा प्रश्न असा पडला काय सांगावं. पण ते म्हणते तुम्हाला जे येतं ते सांगा. तेव्हा आणि आपल्या गावामध्ये रामायणाचं जे आपल्याला श्रवण घडवतात, भागवताचं जे आपल्याला श्रवण घडवतात ते म्हणजे डोंगरे महाराज, तेही या कीर्तनाला हजर आहे. विशेष व्यक्त करण्यासारखं असं की रामायणाचार्य वा भागवताचार्य रामायणाला असू शकतात, भागवताला असू शकतात, पण कीर्तनाला राहतीलच. परंतु मला एक पहिलेच रामायणाचार्य मी पाहिलेत की ते आवडीने आणि अट्टहासपूर्वक कीर्तनाला समोर येऊन बसतात. काही काही रामायणाचार्य आहे येतात कीर्तनाला पण ते माझं त्यांना कमीपणा वाटतो की काय ते मलाही कळत नाही, पण जाऊ दे मला कळत नाही तेच चांगले. विठाला विठ्ठल त्याप्रमाणे भगवान परमात्मा जशी बुद्धी देईल, बाबा जशी बुद्धी देईल, जसं बाबा माझ्याकडून वधवून घेतील त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोडं त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. ज्या संतांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपला हा कीर्तनाचा कार्यक्रम सप्ताह संपन्न होतोय त्या संदर्भातूनच आपण अभंग सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिला मुद्दा असा की संत महात्मे अवतीर्ण होतात. मला तरी वाटतं
माझ्या बुद्धिमताप्रमाणे मी दोन्हीचे बाबांचे, नारायण बाबांचा आणि भगवान बाबाच्या शब्दाचा अर्थ असा वाटतो मला. तसं भगवंताचं वर्णन केलंय. ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जे, म्हणून तो भगवंत. भगवंत शब्दाची व्याख्या ज्ञानोबरांनी फार सुंदर केली की भगवंत कशाला म्हणावं. यश, स्त्री आणि औदार्य जर त्या भगवान शब्दाची जर सार्थकता मानवामध्ये झाली असेल तर ती भगवान भावामुळेच झालेली आहे. आपले भगवान बरेच आहेत पण ते आपल्याला दिसतात, पण मंदिरात नव्हे, गटारात पडलेली. पण भगवान नामाची भगवंतानंतर जर सार्थकता जर कोणी केली असेल तर ती म्हणजे भगवान बाबांनीच केलेली आहे. मग या शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी आणि वान म्हणजे मालक. आपण काय म्हणतो विद्यावान, विद्येची वान नव्हे, काय विद्यावान, ज्याच्या ताब्यात जी विद्या आहे त्याला विद्यावान असं म्हटलं जातं. तसं भगवान, भग म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा जो पती आहे, मालक आहे, त्याला म्हणायचंय भगवान. काय नव्हतं सांगा ना बाबांकडे? ऐश्वर्य नव्हतं, वैराग्य नव्हतं, ज्ञान नव्हतं, नव्हे सर्वच. म्हणून आपण म्हणून तो भगवंतू झाला. नारायण शब्दाचा अर्थ असा आहे नर अधिक आयन. आयन म्हणजे प्रवेश. नर शरीरात ज्यांनी प्रवेश करून आपल्या अवताराचा नर शरीरामध्ये प्रवेश घेऊन जगाचा उद्धाराचं कार्य केलं त्याला म्हणतात नारायण. विठाला हे मी कशा पद्धतीने सांगतो, हे संतांच्या जीवनाच्या संदर्भात सांगतो. भगवंताचा विचार केला तर त्याच्या व्याख्या वेगळे आहे. काय नारायण शब्दाची उत्पत्ती, नारायण शब्दाची अर्थ वेगळा त्या ठिकाणी आलेला आहे, पण आपण नर शरीराच्या दृष्टिकोनातून हे मी अर्थ लावलेला आहे. संत असे महात्मे आपल्या या परिसरामध्ये आणि त्या निमित्ताने आपला हा सप्ताह आहे. आणि त्याच संदर्भात जर बोलायचं ठरलं तर संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये येतात, भगवान परमात्माही या मृत्यूलोकामध्ये येतो आणि तुम्ही आम्ही जीव देखील या मृत्यूलोकामध्ये येत असतो. पण आल्यानंतर तिघाचे कर्म, तिघाचंही कार्य वेगळं वेगळं आहे. तुमचं आमचं कार्य काय? बडबड जर नाही केली तर सांगतो मी काय. तुमचं आमचं कार्य काय? एकच कार्य आहे, जन्माला येणे, लहानाचा मोठा होणे, शाळा शिकणे, डिग्र्या मिळवणे, डिग्र्या मिळवल्यानंतर नोकरी वगैरे करणे, नोकरी करून पैसा कमवणे, पैसा कमवून गाड्या बंगले घेणे, गाड्या बंगले झाले म्हणजे लग्न करणे, लग्न झालं म्हणजे त्यांना मुलबाळ होणे, त्या मुलांना पुन्हा इंग्लिश मीडियम स्कूल मधून शिकवणे, त्याला डिग्रीवर बनवणे, डिग्रीवर बनवल्यानंतर त्याला कुठेतरी नोकरीला लावणे, नोकरी लावून त्याच्याद्वारा पैसा कमवणे, पैसा कमवून गाड्या बंगले घेणे, गाड्या बंगले झाले म्हणजे त्याचं लग्न लावणे, आणि लग्न लावल्यानंतर त्याला मुलगा झाला म्हणजे नातू सांभाळता यांना अटॅक आला म्हणजे गचकणे. याच्यावर याच्यापेक्षा जास्त आहे का आपलं करणं? असं तर सांगा बाबा, उद्यापासून ती सांगत जाईल, काळजी करू नका. काय हो, आपलं तुमचं आमचं जे कर्म आहे, तुमचं आमचं जे कार्य आहे, याच्यापेक्षा अधिक कार्य सापडणार नाही. पण संतांचं आणि भगवंताचं कार्य याच्यापेक्षा विलक्षण वा विशेष कार्य आहे. भगवंताचं कार्य जर सांगायचं ठरलं तर भगवंत स्वतः सांगतात, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि जगे. धर्म रक्षावय अवतार देवी, 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 धर्म रक्षावय अवतार देवी. I'm
अहम युगी युगी संभवामी. भगवान परमात्मा म्हणताय मी युगायुगामध्ये अवतार धारण करतो, पण किम कारणम युगी युगी संभवामी परित्राणाय साधूनां यस्य अहम युगी युगी संभवामी विनाशाय च दुष्कृताम अहम युगी युगी संभवामी आणि धर्म संस्थापनार्थाय अहम युगी युगी संभवामी. 3 कारण एका श्लोकामध्ये सांगितले भगवान परमात्म्यांनी. भगवंत म्हणतात मी अवताराला येतो धर्म संस्थापनार्थाय. धर्माची स्थापना करण्याकरता, दुष्टांचं निर्दलन करण्याकरता आणि साधूचा सांभाळ करण्याकरता मी अवतीर्ण होतो. हे संत भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्यानंतर त्याचं कार्य आहे. संतांचं काय? संत म्हणतायत धर्मरक्षणात कारणे संत किंवा धर्मरक्षणासाठी देवाचंही आटी जन्म घेणे, धर्माचं रक्षण करण्याकरता, धर्माचं कार्य करण्याकरता संत महात्म्यांचा अवतार. दोघांचंही कार्याचा विचार जर केला तर दोघांचं कार्य दिसताना सारखंच दिसतं, पण त्याच्यामध्ये संतांच्या कार्याची थोडी विलक्षणता आहे. जर तुम्ही बारीक विचार करून जर ऐकत असाल तर काय विलक्षणता आहे की संत भगवान परमात्मा अवतीर्ण होतो पण धर्म स्थापण्यासाठी. धर्माची स्थापना भगवान परमात्मा करतो पण संत महात्मे धर्माचं रक्षण करतात. विठ्ठल भगवान संत म्हणतात आमचं तेच काम. हेच या शब्दामध्ये काय आहे? भगवान परमात्म्याने जे काम केलं तेच हेच आम्हाकडे काम. बीज वाढवावे नाम. भगवान परमात्म्याने जे काम केलं तेच आमचं काम आहे, परंतु त्या कामामध्ये थोडीशी विलक्षणता आहे. काय विलक्षणता आहे? भगवान परमात्म्याने काम करताना काय केलं? धर्मीय संपव अधर्मीय संपवून धर्मीय वाढवले. हे काम भगवंताचं आहे. पण संतांचं काम काय विशेषता आहे की अधर्मीयाचे धर्मीय बनवले. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, धर्म स्थापना महत्वाचं आहे की धर्माचं रक्षण करणं महत्वाचं? बाबा तुमच्या दृष्टिकोन हे बाकीच्यांना कळलं नाही तरी मी त्यांना थोडस व्यवहारातून सांगतो. तुम्हाला मी असा प्रश्न विचारतो, मागचे जे नाराज दिसत ना त्यांना असा प्रश्न विचारतो आमचं काय आहे का नाही तुमचंही सांगतो, खाली करू नका तुम्ही. काय की मी असा प्रश्न विचारतो तुम्हाला, वृक्षारोपण होणं महत्वाचं आहे का वृक्ष संरक्षण होणं महत्वाचं आहे? मागचे माझ्यावर नाराज आहेत कमी आलो म्हणून बोलत जा ना जरा. आता तुम्ही मला एक विचार करा, जर तुमच्या घरी पाहुणा आला तर तुम्ही त्याच्याकडे मुकमुकच पाहता का? मी तुमच्या गावाला किती लांबून आलो, जवळपास 200 किलोमीटरहून आलो, तुम्ही जातो तर बाहेर काढून बसला असेल. वृक्षारोपण होण्यापेक्षा वृक्ष संरक्षण तुम्ही वर्तमानपत्रातून, रेडिओवर किंवा टीव्हीवर बातम्यातून ऐकता की नाही? एका मुख्यमंत्र्याच्या हस्ते 1000 वृक्षाचं वृक्षारोपण झालं. वृक्षारोपण झालं हे सांगतात, वृक्ष लावले हे सांगतात, पण किती जगले हे सांगतात का कधी? कारण जगण्यासाठी लावलेलेच नसतात. मी असा प्रश्न विचारतो, ते जर वृक्ष जगले असते तर पुन्हा वृक्ष लावण्याची गरज पडली असती का? याचा अर्थच असा आहे की वृक्षारोपण चालू आहे पण वृक्ष संरक्षण मात्र मुळीच नाही. तसं भगवान परमात्म्याने वृक्षारोपण केलं पण संतांनी वृक्षाचं संरक्षण केलं. त्याच्यापेक्षा पुढे सांगू तुम्हाला एक मुद्दा. एक डॉक्टर 2 पेशंट 2 आहेत किंवा डॉक्टर 2 आहेत आणि पेशंट 1 आहे. आजारी मनुष्य 1 आहे. एक आजार घालत असताना काय करतो माहितीये? एक ऑपरेशन करून आजार घालवतो आणि एक ट्रीटमेंट देऊन आजार घालवतो. या दोन्ही आजार घालवणाऱ्यांमध्ये चांगला आजार घालवणारा कोणता?
उत्तर नाही. त्याला कंटाळा आला बोलत बरोबर आहे. काय मीच उत्तर देतो, तुम्ही तोंड उडू नका. काय दोन्ही आधार घालवणाऱ्यांपेक्षा जो काय करतो ऑपरेशन करून आधार घालवतो त्याच्यापेक्षा जो ट्रीटमेंट देऊन आधार घालवतो ना तो चांगला. तसं भगवान परमात्म्याने काय केलं माहितीये, ऑपरेशन करून आधर्मीय संपवले. पण संत महात्म्याने तसं नाही केलं, ट्रीटमेंट देऊन आधर्मीयाचे धर्मीय बनवले. मला तुम्हाला एक कळलं नाही, संतांच्या भाषेत सांगतो तुमची तुलना पुन्हा करून सांगतो मी. भगवंताचं काय काम आहे, तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुकोबारा म्हणतात भक्त राखे पाया पाहती महाराज म्हटले भक्त राखे पाया पाती गुरुजनाती सौहारी गुरुजनाती सौहारी भक्त राखे पाया पाती. महाराज म्हटले भगवान परमात्मा काय करतो, भक्तांना पायाजवळ धरतो. आणि दुर्जनाती सौहारी दुर्जनाचा नाश करणारा जर असेल तर भगवान परमात्मा. परंतु आता तुम्हाला ज्ञानोबरायांच्या जीवनातून सांगतो, भगवंतांनी अधर्मीय संपवून धर्माचं काम केलं, पण संतांनी कसं काम केलं ज्ञानोबरायांच्या जीवनात. या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, हे सर्वांना मान्य आहे ना. मान आला थोड्या जेवले नाही काय. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, हे सर्वांना मान्य आहे ना. हा पण बोलताना आपण काय म्हणतो, सच्चिदानंद बाबा आदरणीय फुगू झाला नक्कीच आहे. पण आपण बोलताना काय म्हणतो, असं म्हणतात का तुम्ही सच्चिदानंद बाबाने ज्ञानेश्वरी असं म्हणतो का आपण बोलताना काय बोलतो, ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. बरं जाऊ द्या, ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली हे तर मान्य आहे की तुम्हाला, मान्य आहे ना. मग तुम्हाला जर ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हे जर तुम्हाला मान्य असेल तर मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की ज्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरीला ज्ञानोबरांनी काय नाव दिलं. नाही बाबा, भावाचं दीपक आहे त्यांच्या नंतर पश्चात नाव दिलेली आहे. काय गीता भगवंताने सांगितलेली नाव. ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीला ज्ञानदेवी हे नाव दिलं नाही, ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी हे नामदेवरायांनी दिलेली नाव आहे. भावार्थ दीपिका हे नाव ज्ञानोबरायांनी नाही दिलेले, हे त्यांच्या पश्चात दिली गेलेली नाव आहे. एकनाथ महाराजांनी नामदेवरायांनी हे त्यांच्या नंतर दिली. ज्ञानोबरायांनी नाव ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरी हे नाव ज्ञानोबरायांनी दिलेले नाही, ही दुसऱ्यांनी दिलेली नाव आहे ते. परंतु ज्ञानोबरायांनी काय नाव दिलं माहिती ज्ञानेश्वरीला, ज्ञानोबरायांनी एकच नाव दिलं. त्याच्या शेवटच्या ओवे वाचा, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईल. पुढची ओवी काय आता, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले एक माझे जीव उरले पायी कपण. काय नाव दिलं ज्ञानोबरायांनी, ज्ञानोबरायांनी नाव ज्ञानेश्वरी दिलं नाही, भावार्थ दीपिका दिलं नाही, ज्ञानदेवी हे नाव ज्ञानोबरायांनी दिलं नाही. ज्ञानोबरायांनी नाव एकच दिलं, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. ज्ञानोबराय म्हणतात हे जे कीर्तन आहे हे धर्म कीर्तन आहे. हे धर्म कीर्तन काय केलं आहे, सिद्धीला गेलेलं आहे. पण कोणाच्या कृपेने, तुमचे केले. एकच शब्द वापरला. आपलं काय माहिती का, आपल्यामधील संतांमध्ये मोठ्या माणसामध्ये फार फरक आहे. आपण करताना काहीच करत नाही, पण हे सर्व मी केलं म्हणतो.
पण ज्ञानोबा आहे आधी करून संत मंडळी मोठे माणसं खूप काही करतात, पण नाही हो, ते त्यांच्यामुळे घडलं, त्यांच्या कृपेमुळे घडलं हे संत महात्म्याचे मोठे माणसाचे रूप असतात. हो, असं विढाला विढाला ज्ञानोबारांनी त्याच्या शेवटच्या याच्यामध्ये फार सुंदर उत्तर दिलं. ज्ञानोबारा म्हणतात हे धर्मकीर्तन सिद्धीला गेलं, पण मी माझ्यामुळे गेलं नाही, मी कोण आहे त्यांचा पाईक आहे. त्यांनी सांगितलं काय करा तुम्ही ज्ञानेश्वरी लिहा, मग मी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. त्या पाईकाची काय व्याख्या आहे? ज्ञानोबारा म्हटलं जे दाढीला ते ज्ञानोबारा म्हटले जिथं पाठवलं तिथे जातो आणि बिनचूक काम करून येतो. काय जिथे पाठवला तिथे जातो आणि बिनचूक काम करून येतो, त्याला काय म्हणायचंय? पाईक नोकर चाकर. नाही तर तुम्ही सांगितलं अरे स्टेशनला किंवा बस स्टँडला राम भोरा आता त्यांना बोलून घेऊन ये, त्यांनी इथं चौकशा सुरू करायला सुरुवात केली. मीच गेलो पाहिजे का? जाणं एवढं अर्जंट आहे का? बरं मी गेलो असतो, माझ्या ऐवजी दुसरा पाठवला तर बरं मी गेलो असतो तिथे, परंतु तिथे जर अंधारात असेल तर अरे बाबा अंधार नसेल, मी गेलो असतो तिथे परंतु तिथे जर कुलूपच लावलेला असेल तर, नसेल कुलूप ती कीर्तनाला गेले असेल तर, अरे बाबा नसेल कीर्तनाला गेले ते का कीर्तनाला जाणार माणसं आहेत का? डांगापती घोडा फरार झाला असेल त्याचा, कुठे म्हणतो कीर्तनाला गेले असतील का? कीर्तनाला गेले नसतील ते घरीच असतील बाबा, तिला कुत्रच असलं तर तो म्हटला जिथंच मर कशाला जातो तिथं. एवढ्या 12 भानगडी करून 12 चौकशा करून तुझं त्यांना बोलून आणत असेल तर त्याच्यापेक्षा मी गेलेलं काळजी करतो, त्याच्यापेक्षा मी केलं असं नको ठेवाल का तुम्ही कामावर? ठेवाल का? माझं असं मत वैयक्तिक, त्यांनी जर तुम्हाला दिले 2000 रुपये, मालक हे 2000 रुपये तुम्ही घेत जा महिन्याला, पण मला कामावर ठेवा, तरी ठेवू नका. असा नोकर काय कामात आहोत? तुम्ही त्याला सांगितलं पलीकडल्या वरच्या शेतातून खालच्या शेतामध्ये 4 पाईप लावून ये, हा शेतात गेला 6 पाईप फोडून आला. शिपायाची वा नोकराची व्याख्या तीच आहे. मालकाने सांगावं आणि यांनी ऐकावं आणि परत ते ऐकून सुद्धा बिनचूक काम करून यावं, त्याला शिपाई वा नोकर म्हणतात. नाही तर मग त्याला नोकऱ्या म्हणतात. काय म्हणतात त्याला? नोकऱ्या, नोकर नाही म्हणतात त्याला. मग हो तसं ज्ञानोबा म्हणतात मी निवृत्तीना संता कोणे पाईक. ज्ञानोबाने याच्या पुढे वाक्य वापरलं, काय वाक्य वापरलं? ज्ञानोबा म्हणतात हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ नाही, ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव तीरे. ज्ञानोबा म्हणतात हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. मग निवृत्तीनाथ महाराजांचं माझ्यावर असणारं प्रेम, माझ्यावर असणारी कृपा, त्या कृपेचे हे वैभव आहे. याच्यापेक्षा सांगू तुम्हाला मी, जर एखादी शहाणी स्त्री असेल ना, हुशारबाई म्हणजे मेंढी पिवर फिरणं गेलेली अशी जर बाई असेल ना आणि तिच्या अंगावर जर दागिनी असेल ना, ती उत्तर देताना एकच उत्तर देते काका तुम्हाला माझ्या अंगावर जे दागिने दिसतात ना, नाकात नथ, कानात बाया, गळ्याचे चप्पल, हार, बूट, हार, हातात हातात काय म्हणतात पाटल्या, हातात का पायात कशात? हा बरं ठीक आहे. हा ज्या तुम्हाला हातामध्ये पाटलाय शरीरा माझ्या याच्यावर जे दागिने दिसतात ना, हे दागिने नाही, मग माझ्या मालकाचं माझ्यावर असणारं प्रेम, ह्या प्रेमाचं ते प्रतीक. मला वाटतं लक्षात नाही आलं कशावरून? तुमचे चेहरे सांगतो काय. ती बाई उत्तर देत असताना एकच उत्तर दिसते, माझ्या अंगावर जे तुम्हाला नाकात, कानात, बाया, गळ्याचे हार वगैरे दिसतात ना सोन्याचे, हे दागिने म्हणून दागिने नाही, मग माझ्या मालकाचं माझ्यावर असणारं प्रेम, त्या प्रेमाचं हे द्योतक आहे. तसं ज्ञानोबा म्हणतात हा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे ना, हा ग्रंथ नाही, मग निवृत्तीनाथ महाराजांची माझ्यावर असणारी कृपा, त्या कृपेचं हे वैभव आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, महाराज असं विश्वासी तो कधी स्वामीवरी सत्ता, विश्वासी माणसाची देखील स्वामीवर सत्ता असू शकते. तसं निवृत्तीनाथ महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे सेवा केली, आता माझी काहीतरी मागणी आहे, मला काहीतरी मागायचं आहे. मग ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज म्हणतात मागा, काय मागायचं ते तुम्हाला, काय मागायचं असेल ते मागून घ्या. मग ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलं आता विश्वात्मके देवी येणे मागे तुषावे तुषोनी मुल द्यावे पसाय दान हे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला हे दान द्या, पण कसं? आता हे पद कसं माहिती का? वर्तमान काळ पद आहे. आता म्हणजे केव्हा? हा ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर आता ही पद काय?
वर्तमान काळ दर्शक असून भूत भविष्य काळ व्यावर्तक आहे. आता म्हटलं की वर्तमान काळाची निश्चितता करणार हे परवा आता उठून काय आज अजिबात उठायचे ना मग काय पद्धत नाही काय त्याचं कारण आहे. हो आम्ही भीमीचे डेटा कुठून ओरडतो फार भीमीचे डेट ढिल्ले झाले तरी तुम्हाला हे चुकीचं आहे. वर्षभर कीर्तन ऐकता का? वर्षभर ऐकता का कीर्तन? नाही 8 दिवस कीर्तन नाही ऐकले पाहिजे लक्षपूर्वक. असं येते काय चालू आपलं देवडच आहे चांगलं काय सांगतो तुम्हाला. आता हे विश्वात्मक देवा विश्वाच्या अंतर्गत असणाऱ्या हे निवृत्तीनाथ महाराज आता विश्वात्मक येणे म्हणजे या वाघ यज्ञाने वाघयज्ञ म्हणजे काय? वाघ यज्ञाचा अर्थ काय? शब्दाचा अर्थ वाघयज्ञ तुमच्याकडे होत नाही. वाघयज्ञ करतो का तुम्हाला? अहो सोपं आहे ना. वाघयज्ञ म्हणजे आपण काय देत नाही का अखंड हरिनाम सप्ताह वाघयज्ञ आणि अहो वाघयज्ञ वाघ या शब्दाचा अर्थ काय? वाचेच्या अंगाने होणारं जे त्याला वाचिक तप म्हणतात आणि ते वाघयज्ञ काय ज्ञानेश्वर महाराज बर का ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत त्या वाघयज्ञाने तुम्ही काय करा संतुष्ट व्हा आणि तोषोन कारण का तोषोनी प्रसाद घिजा गीता असं वर्णन आहे. काही लक्ष द्या. अतिथीचा जर आपल्याला आशीर्वाद घ्यावा असं वाटत असेल तर काय करावं लागतं? अगोदर त्या अतिथीला संतुष्ट करावं लागतं आणि मग त्याचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही संतुष्ट व्हा आणि नंतर मला पसाई दान द्या. आणि मग निवृत्तीनाथ महाराज म्हटले मागा काय मागायचं ते मग मागितलं. जे खरं असतील ते वळून जाओ सज्जन वाढत राहो असे अनेक सज्जन वाढत खळाचा नाही नाश करो असं ज्ञानोबारांनी मागितलं. बरोबर आहे काय म्हणते तरी काही विचार हो म्हणत याला काही ना काही सांगा होच म्हणतात. एखाद्याने सांगितलं म्हटले असा काही प्रकार घडला म्हणले काय प्रकार घडला? मारुतीरायांची मुलगी आणि भीष्माचार्यांचा मुलगा दोघांचा विवाह झाला. म्हणजे बरोबर हो बरोबर. अशी काही मंडळी असतात त्यांना काहीही सांगा त्याला काही फरक पडत नाही विचारते. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी मागणी मागितली अशी मागितली का जे खरं असतील ते बरोबर नाही. ज्ञानोबारांनी भगवंतांनी काय केलं माहिती का? इथं मुद्दा जोडायचं बरं का आपल्याला इथली बाहेर काढायची इथं जोडायची आपल्याला बल्ब लागेल. काय भगवान परमात्म्याने काय केलंय? भक्त राखे पाया पहाची दुर्जनाची संवारी म्हणजे भक्ताचा नाश केला. ज्ञानोबाला असं म्हटलं की जे खरं असेल ते मरून जाऊ. ज्ञानोबाला तसं नाही म्हटले. जे खरांची व्यंकटी साडो तया सत्कर मिळती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबाला काय म्हटले? जे खरं असतील त्या खरांचा खरपणा जाओ तया सत्कर्म रती वाढो. सत्कर्म करण्याच्या त्यांच्या ठिकाणी बुद्धी हो रती वाढत राहो. का भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे भूत सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी मैत्रत्वाची भावना निर्माण हो. पुढे काय म्हटलेलं आहे? दुरितांचे तिमिर जाओ यांचं दुरीत जाओ. तिमिर म्हणजे अंधकार जाओ. विश्व स्वधर्म रूपी सूर्य त्यांनी डोळ्यांनी पाहावा. काय ज्ञानरूपी सूर्य शब्दाचा अर्थ काय? लक्ष ठेवा. सूर्य शब्दाचा अर्थ काय? सूर्य हे कशाचं प्रतीक आहे? ज्ञानाचं प्रतीक आहे. तमसोमा ज्योतिर्गमय तम म्हणजे अंधकार. काय विश्वकोणाला जो जे वांछिल तोचेला हो प्राणीदा. काय ज्ञानोबारांनी मागितलं बाबा? ज्ञानोबारा जो जे वांछिल तोचेला हो प्राणीदा. माझं एक मत आहे थोडं 1-2 मिनिटापुरतं थोडस लक्षपूर्वक. काय ज्ञानोबारांनी हा जो शब्द आहे ना जो जे वांछिल तोचेला हो प्राणीदा हा जो शब्द आहे जे तू अगोदर घ्यायला पाहिजे. कुठं आता विश्वात्मक देवी हे झालं ना तो त्याच्यानंतर घ्यायला पाहिजे. जो जी वांछिल तोचेला हो प्राणीदा जे करांची वेंगडी जाणो तया असं घ्यायला पाहिजे होतं. बरोबर आहे की? पण ज्ञानोबारांनी तसं नाही घेतलं. का? ज्ञानोबारांना माहिती आहे जो जे वांछिल तोचेला हो प्राणीदा
यांच्याबद्दल जर आपण अशी विनंती मागणी करून घेतली हे काय चांगलं मागणार आहे का, तू चांगली इच्छा करणार आहे का? ही नक्की कोणाचे खिसे मारल्याशिवाय इच्छा काढल्याशिवाय राहणार नाही. कोणाच्या म्हशीचं दूध उडवील, कोणाच्या पुरीचं काय लग्न बिघडील, जाऊ काय ते प्रकार अनेक प्रकारे जाऊ, कोणाच्या विहिरीचं पाणी उडवील, काय काय नको नको ते कोणाला विंचू चढून देईल, हे मागितल्याशिवाय राहणार नाही. यांचे अंतकरण काही शाने नाही. त्याच्यामुळे ज्ञानोबा यांनी विचार केला, यांच्या अगोदर जो वाईटपणा आहे हा वाईटपणा जावा, अंधकार जावा, स्वधर्मरूपी सूर्य त्याची पाहावा, भूतमात्राच्या ठिकाणी परस्पर भाव निर्माण व्हावा. मग जो देवाशीला तो तेरा हो प्रणिदात. मग त्यांची जी जी इच्छा असेल निवृत्तीनाथ महाराज ती पूर्ण व्हावी. आपला मुद्दा कोणता आहे की भगवंताचं कार्यच आहे, संतांचं देखील कार्यच आहे, पण भगवंतापेक्षा काही विलक्षण स्वरूपाचं कार्य म्हणजे संतांचं आहे. भगवंतांनी आधर्मीय संपवून धर्मीयाचं रक्षण केलं, धर्मीयात वाढ केली, पण संत महात्म्यांनी अधर्मीयाचेच धर्मीय बनवले, त्यांचं अधर्मीयत्व काढलं. करू समाई याला म्हणतात समय सूचकता. जिथं प्रमाण पाहिजे, जिथं अपेक्षित आहे तिथं प्रमाण देणे याला म्हणतात समय सूचकता. आणि अशी जर समय सूचकता असेल ना तेव्हा त्याला एवढा उल्हास येतो सांगायला की त्या, कारण काय नाही तर मग इकडे फार पेंग वातावरण बारीक हे झालं नेमकी मधीच, म्हणजे असं नको ते असं म्हणतात ना, मारुतीरायांना जी शक्ती दिली होती कशाची, उड्डाण करण्याची, ती शक्ती दिल्यानंतर काय केलं होतं मारुतीरायांनी, डायरेक्ट सूर्यमंडळामध्ये गेली. म्हणून ती शक्ती जी होती मारुतीरायांमध्ये प्रवेश हे करण्याची, परंतु मारुतीरायांची शक्ती सुप्त केली होती. का? की त्यांना माहिती हे मध्येच उड्डाण करेल, ती मंत्र्याची हेलिकॉप्टर यायची मध्येच उड्या मारायची असं व्हायला नको, म्हणून त्याची जी शक्ती होती मारुतीरायांची ती सुप्त ठेवली होती. शकता असो मला तुका म्हणे खर करू समयी निर्मळ. काय तसं संत महात्म्यांनी काय केलंय, अधर्मीयाचे धर्मीय बनवले. म्हणजे अधर्मीयत्व त्याच्यातलं संपलं, पण धर्मीयामध्ये पुन्हा वाढ असं आहे. म्हणून ते धर्माचं कार्य करत असताना त्यांनी विचार केला. काय विचार केला की यांना जर सांगितलं तुम्ही धर्माचं अमुक वर आचरण करा तरी यांच्याकडून शक्य होणार नाही, जप करा यांच्याकडून शक्य होणार नाही, तप करा यांच्याकडून शक्य होणार नाही, योगाची साधना करा यांच्याकडून शक्य होणार नाही. मग ज्ञानोबराने सांगितलं बाबा तुम्ही काय करा, नामचिंतन गातेच होते आणि पहाटे चतुर्विध विनोदे दृष्टीचे सोम भाविक पूर्ण ज्ञाती या सगळं करा. विठ्ठल तुम्ही काय करा, नामचिंतन करा, विठ्ठलाचंच मन हातारोनी सांगे तू का तुकोबाने सुद्धा सांगितलं, नाम घेता राहू नका, हातारोनी सांगे तू का तुकोबाने टाहो फोडून सांगितलं, वासुदेव फोडितो टाहो फोडून सांगितलं का तुम्ही काय करा, नामचिंतन करा. पण लोक म्हटले महाराज आम्ही अमुक धर्माचे, आम्ही तमुक धर्माचे, आम्ही अमुक पक्षाचे. पक्ष कळला नाही तुम्हाला, म्हणजे तुमच्या पक्षाचे दिसत नाही होते. आम्ही अमुक पक्षाचे, आम्ही तमुक पक्षाचे, आमच्याकडून कसं काय, आम्ही ख्रिश्चन धर्माचे, आम्ही हिंदू धर्माचे, आम्ही अमुक मुसलमान धर्माचे, आमच्याकडून कसं काय नामचिंतन करणं शक्य, आम्हाला तर अधिकार नाही, कसं काय. तर ज्ञानोबा म्हणते बाबा काळजी काहीच करू नका. का काळजी करू नका, हे जे नामचिंतन आहे हा नामचिंतन सर्व धर्माला कारण अभंगाचं प्रतीक, सकल धर्माचे कारण नामस्मरण हरि कीर्तन, सकल धर्माचे कारण नामस्मरण हरि कीर्तन.
काळजी करण्याचं काही कारण नाही. का कारण नाही काळजी? हे नामस्मरण सत्य धर्माचं कारण आहे म्हणून काळजी करण्याचं काही कारण नाही. तर त्याच्यामध्ये बी सुंदरता आहे ना. संतांचे शब्द आहे ना बाबा, फार विलक्षण शब्द आहे. विशेष ज्याला म्हणतो ना आपण, ज्ञानोबरायांनी पुढचं जर तोक वापरलं ना, वास्तविक पाहता तर अजून माझं मत होतं. माझं मत काही उपयोगाचं नाही, तरी पण सांगतो माझं मत. ज्ञानोबरायांनी कोणता शब्द वापरला या ठिकाणी? नामस्मरण हरी कीर्तन. नामस्मरण हरी कीर्तन शब्द नामस्मरण हरी शब्द टाकण्याऐवजी ज्ञानोबरायांनी सरळ म्हणाल पाहिजे, धर्माचे कारण तुम्ही सर्वांनी करावे कीर्तन, असं म्हणायला पाहिजे होतं. पण ज्ञानोबरायांना माहितीये का की नुसतं कीर्तन शब्द जर घातला तर कीर्तन एक नाही ना. कीर्तन किती आहे? 4 आहे. गुण कीर्तन आहे, लीला कीर्तन, स्वरूप कीर्तन आणि नाम कीर्तन आहे. म्हणून संतांनी का विशेष, मी तुम्हाला विशेषाबद्दल सांगतोय. पण काहींच्या जीवनामध्ये विशेष असतं, अनेकांच्या जीवनात विशेष असतं. मी एका मॅडमच्या काहींच्या जीवनात काही वेगळंच विशेष असतं. मी एका बाईंना एक डॉक्टरांकडे गेलो मी, आणि डॉक्टरांकडे आपल्या विद्यार्थ्याचं पोट दुखत होतं. आपल्या आजीनाचं त्याचं पोट दुखत होतं, आणि पोट दुखत असताना मी दवाखान्यात गेलो घेऊन. आणि दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर नेमकी प्रकार असा घडला की ते जे डॉक्टर आहेत ना, ते डॉक्टर व्हिजिटिंग साठी बाहेर कुठेतरी गेले, दुसऱ्या पेशंटला तपासण्याकरता बाहेर कुठेतरी गेले. आता बाहेर कुठेतरी गेलं तरी हे कोणाचं पोट दुखत थांबना. म्हणलं काय करा, पोट दुखायचं थांबणा, करा काय, पंचायत पडली मला आता. बरं, मी मग त्या मॅडमला म्हणलं, मॅडम तुम्ही असं करा ना, डॉक्टर येऊ द्या, उशीर होऊ द्या, काही अडचण नाही, पण माझा असं मध्ये जेणेकरून त्याची जी वेदना होतात त्याला पोटाची, ते वेदना थांबण्याकरता एखादी गोळी द्या. ते म्हणजे मला आपलं त्यातलं काही कळत नाही. म्हणलं त्यातलं कळत नाही? अहो म्हटलं मग त्यातलं कळत नाही, मग कसं काय बोलतो? मी डॉक्टरांच्या विशेष झाले, मी डॉक्टरांच्या पत्नी कसं काय झाल्या? मग तुमच्या जीवनात विशेष काय? म्हणलं जसं डॉक्टरांच्या जीवनामध्ये विशेष आहे. काय विशेष आहे? इतरांचा आजार घालवणं हा डॉक्टरांच्या जीवनामध्ये विशेष गुण आहे. तसं तुमच्या जीवनामध्ये काय विशेष आहे? ते म्हटलं मला टेन्शन घेऊ नका, माझ्या जीवनात एकच विशेष, ते म्हणजे मी डॉक्टरांची विशेष हेच विशेष. असं काहींच्या जीवनात विशेष असतं. तसं संतांच्या शब्दामध्ये विशेष आहे. तिने विशेष शब्द प्रगट करूनच तिने तिथे विशेषत्व दाखवलं. मी किती विशेष आहे तसं संतांच्या शब्दात विशेष आहे. त्यांनी विचार केला की यांना जर कीर्तन शब्द घातला, यांना पंचायत पडेल कीर्तन कशा आले बाबा, कोणतं कीर्तन करावं, स्वरूप कीर्तन करावं का, लीला कीर्तन का, गुण कीर्तन. स्वरूप कीर्तन म्हणलं तर स्वरूप कीर्तन अवघड आहे. हो, त्याच्याबद्दल शास्त्रामध्ये पुराणामध्ये वाद आलेले आहेत, त्याच्यामध्ये विचंड वाद आहे. हो, मग कोणतं कीर्तन? कारण ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे त्याला, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, तुझं दृश्य म्हणो. हे काय अनुमाने ना त्याचा अनुमान करता येत नाही. हो, तुला काय म्हटलेलं, आकार एका तसा नाही, निराकार एका तसा नाही, सगुण एका तसा नाही, निर्गुण एका तसा नाही, स्थूल एका तसा नाही, कसा आहे सांगताच येत नाही. हो, जसा आहे तसा आपल्याला तो सांगता येत नाही. याचं प्रमाण आहे काय म्हटलेले, अनिर्वचनीय प्रेम स्वरूप मुखाचं स्वादनवट. त्याचं जे स्वरूप आहे ना, त्याचं स्वरूप कसं आहे? अनिर्वचनीय. मुखाचं स्वादनवट म्हणलेलं आहे. मुखात स्वादनवट म्हणजे काय? मुख्या माणसाला स्वादिष्ट पदार्थ खाण्याकरता दिल्यानंतर जसं तो पदार्थाचं वर्णन करू शकत नाही तर म्हटले असं झालं. आमच्या गावातलं एक मनुष्य भोजन केलं, फुल भोजन केलं, श्रीखंड पुरी खाल्ली आणि बस स्टँडला जाऊन 2 तास त्याच्यावर प्रवचन करीत झालं. बरोबर आहे? म्हटले एका आमदाराने, नेत्याने मीटिंग भरवली. मीटिंग भरवल्यानंतर आणि त्या मीटिंगाच्या द्वारा प्रचार करायचा आहे. कशाचा? निवडणुकीचा. मीटिंग भरवल्यानंतर त्या मीटिंगमध्ये प्रचार करायचा कसा याच्यासाठी त्यांनी मीटिंग भरवली. आणि मीटिंग भरवल्यानंतर ती कोणाची भरवली? निम्मेबळे
बहिणी निम्मी मुक्की. काय केलंय मुक्यांनी भाषणं दिली आणि बहिणीने ऐकली. बरोबर आहे का? बैरे तुम्हाला सांगतो बैऱ्याचं सांगतो मी असं म्हणतात एका धनगराची मेंढरे हरवले आणि मेंढरे हरवल्यानंतर प्रकार असा घडला त्याला पंचायत पडली व ती मेंढरे कुठे बघावे कुठे पाहावेत म्हणून ते मेंढरे पाहत चालताना त्याला ते एक खरंच म्हणतात ना तुमच्या काय म्हणतात त्याला आऊत हाकत होता. त्यांनी आऊत त्याचं तो चालत हाणत होता. हाणता येणे त्या याच्याकडे पाहिलं ते आऊत हाणणाऱ्यांकडे पाहिलं. आऊत हाणणाऱ्यांकडे पाहिल्यानंतर याला असं वाटलं याला माहिती असेल पण नेमकी असा प्रकार झाला हे धनगरी एक पट बैल आणि ते आऊतवाला आऊत हाणणार दुप्पट बैल. या धनगराने त्या आऊत हाणणाऱ्याला आवडलं ओ माझे मेंढर पाहिले का त्याला ते ऐकूच गेलं नाही की आपलं बैल उसाला. पण नेमकी प्रकार असा घडला यांनी असा हात केला कोणी ते आऊत हाकणाऱ्याने त्या आऊत हाकणाऱ्याने असा हात केल्यानंतर याला असं वाटलं हे जे ते असं हात करतो ते असेच मेंढर गेले म्हणून ते तसंच गेलं. आणि तसं गेल्यानंतर प्रकार असा घडला पुढे गेल्यानंतर त्याला ती मेंढर सापडल्यानंतर तू म्हटलं बाबा बाबा काय याचे उपकार झाले आपल्यावरती. अहो याचे आपल्या गरीबाची मेंढर पोट भरण्याचं साधन म्हणजे हे मेंढरच. आणि आता हे मेंढर कुठं म्हणजे आपल्याला सापडले नसते तर आपली पंचायत झाली असती कसं पोटाचं आपण खडगी भरली असती का कसं केलं असतं. म्हणून याचे आपल्यावरती फार उपकार झाले याच्या उपकारातून आपण उत्तीर्ण झालं पाहिजे. पण याच्यातून उत्तीर्ण व्हायचं म्हणजे काय करायचं त्यांनी विचार केला आपल्याकडे मोडकं मेंढरू आहे हे मोडकं मेंढरू आपण गावाला सप्रेम भेट देण्याऐवजी याला सप्रेम भेट म्हणून त्यांनी काय केलं ते मोडकं मेंढरू हातात घेतलं आणि हातात घेऊन त्या मुटकरी दादा आऊट हाकणाऱ्या दादाकडे गेला आणि सांगितलं दादा तुमची माझ्यावरती फार उपकार आहे आणि मला असं वाटतं तुम्ही जर मला माझे मेंढर कुठे गेले हे सांगितलं नसतं तर माझे मेंढर हरवले असते आणि आता माझी पंचायत झाली असती काय करावं म्हणून असं मला वाटतं मी तुमच्या उत्तरामध्ये काहीतरी उत्तराही व्हावं उत्तीर्ण व्हावं त्याकरता माझ्याकडे मोडकं मेंढरू आहे ते मोडकं मेंढरू मी तुम्हाला सप्रेम भेट देतो एवढं घ्या. तुम्हाला काय म्हणतो मी मोडलं म्हणतो अरे बाबा मी सकाळपासून कुठे जेवायला सुद्धा थांबलो नाही पाणी प्यायला थांबलो नाही तू म्हणतो मी मोडलं. तो म्हटलं हे बघा तुम्ही मला मारलं तरी चालतं मी तुम्हाला दिले एक वेळा. दोघांची भांडणं झालं दोघांचा वाद सुरू झाला आणि तो वाद मिटवण्यासाठी गावातल्या पाटलाकडे आला. नेमकी गावातल्या पाटलाचा प्रकार असा घडला त्याला दोन बायका चौथी मस्तरामुळे दोघीच्या भांडणाला तो वैतागला. एके दिवशी त्यांनी आशा मारल्या आणि दोन्हीच्या माहेरी काढून दिलं आणि माहेरी काढून दिल्यानंतर अशा वाट्यावर बसला आणि वाट्यावर बसल्यानंतर आपण डोकं धरून बसला तेवढ्याची दोघ जण तिथं आले आणि तिथं आल्यानंतर मग या त्या धनगरानं सांगितलं पाटील साहेब यांनी माझे मेंढर सापडून दिले माझं पोट भरण्याचं साधन म्हणजे ते मेंढर मला सापडून दिले यांनी सांगितले नसते यांनी लक्ष ठेवलं नसतं तर माझे मेंढर मला सापडले नसते आणि माझ्या प्रश्न जीवनाचा अवघड झाला असता म्हणून याचे माझ्यावरती उपकार झाले आणि या उपकारातून उत्तराई व्हावं म्हणून मी म्हणतो की याला हे मेंढरू सप्रेम भेट द्यावं म्हणून तुम्ही याला हे मेंढरू घ्यायला सांगा. आणि तो काय म्हणतो तो मोटकरी आऊटकरी तो म्हणतो पाटील साहेब तुमच्या बेगत तुम्ही याला काहीतरी बजावून सांगा नाही तर मी तुमच्या बेखत मारीन याला हे मेंढरू काही मी मोडलं नाही. आणि तुम्हाला सांगू हे जो गजन त्याला हे बजावून सांगतात आणि ऐका बरं का हे जो गजन त्याला ओरडू ते सांगतात आणि हा पाटील तिसराच बोलला ना हा पाटील काय म्हटला हे बघा गड्यांनो तुम्ही दोघच नाही अख्खं सोनूशी गाव जरी आलं तरी मी एकलाही घरात घेत नाही. कानपूरला बनवाले बन असणारे असे बरे एकत्र केले मुकी एकत्र बैऱ्यांच्या बैरात फरक आहे बरं का. काही बैरे काही ठक बैरे दोन की बैरे कीर्तनाला चालल्यानंतर एक बाया दुसऱ्या बाया म्हणतो का हो कीर्तनाला चालले का तो नाही कीर्तनाला चाललो हा पुन्हा त्याला म्हणतो मला वाटतं कीर्तनाला चालले त्याच्यात एक बैरीन ठक बैरी कशात का तुम्हाला ठक बैरी म्हणजे कसा माहितीये का आपण जर त्याला म्हणला अहो मी काय म्हणतो म्हणजे काय म्हणतो मी अहो तुमच्या रामभाऊने काल 200 रुपये घेतले ते देता का काय म्हणता अहो तुमच्या मुलाने चिरंजीवाने काल 200 रुपये घेतले ते देता का म्हणतो ऐकून आलं मला. आणि जर तो जर म्हणला ना अहो काल मी तुमच्या रामभाऊकडून 200 रुपये घेतले ते घेता यांना ठगबैरी म्हणतात म्हणजे कामापुरतं ऐकणारी याला ठगबैरी म्हणतात. फवारणी झाली आता बरेच मोकळे झाले तुम्ही जरा थोडेसे. आता ऐका कीर्तन स्वरूप कीर्तन अवघड आहे त्या स्वरूपाबद्दल आपल्याला वर्णन करता येत नाही
बर गुण कीर्तन गुणात लीला कीर्तन नाही अवघडे नाना अवतरी अवताराला देव ही अवतारी नवलावो देवा न करी अभिप्राव आगम्य पहावो हरविला. त्याचं लीला कीर्तन अवघड आहे. सांगा ना तुम्ही त्याच्या लीलाबद्दल वर्णन करता येतं का? एका बाजूने जर आपण त्याला ज्ञानी म्हणावं, कशावरून ज्ञानी म्हणावं? जो अर्जुनाचा मोह कोणाकडूनही घालवता येणं शक्य नव्हता तो मोह भगवान परमात्म्याने श्रीकृष्ण परमात्म्याने घालवला. काय म्हणते श्री भगवान वाचे भाषे गता असून अनुसोचंती पंडित हा गता हा आगाता अनुसोचंती. म्हणजे पंडित लोक गता म्हणजे गेलेल्या आगाता म्हणजे राहिलेल्या गोष्टीचा शोक करत नाही, त्याला पंडित असं म्हणतात. आणि भगवान काय म्हणतात अर्जुना अरे पंडितासारख्या व्याख्या करतो, पंडितासारखा बोलतो आणि बोलताना करताना मात्र तू वेगळंच करतो. मागचे प्रेतव करतो काही, पुढचे प्रेतव करतो काही, हे काही बरं नाही. म्हणजे असा ज्ञान सांगणारा भगवान परमात्मा एका बाजूने ज्ञानी म्हणावा तर दुसऱ्या बाजूने माती खातो. आता बरं तुझी एका बाजूने काळ वगैरे त्या मारले बाळापणे ते घाई बोलली तर राक्षसांचा संवाद केला भगवान परमात्म्याने. एका बाजूने काय म्हणावं त्याला? बलवान म्हणावं. हे केव्हा केले एवढं लक्षात ठेवा. तर दोन्ही वाक्य लक्षात ठेवा. काय भगवान परमात्मे कागवरती ढेर मारले राक्षस, केव्हा मारले? बालपणीच मारले. मग बालपणी जर त्याला हे राक्षस मारले म्हणून बलवान म्हणावं तर दुसऱ्या बाजूने आई मारते तेव्हा जो रडतो. मग बरं एका बाजूने 16,000 बायकांचा पती मी माती एक वसविले नगर त्याचे नाव पण शेतीला मुखाशी 4 भुजा त्याची बाईला 16,000 रे. हो ना असं जाऊ त्याच्या गावाले खिड्या सुख देईल विसावा रे. म्हणजे एका बाजूने 16,000 बायकांचा पती आणि एका बाजूने भोगोनी अंगण हा म्हणे ब्रह्मचा. आता काय कीर्तन अवघड न कळे नवल केवळे 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 न कळे कान्होबाची कोळे. म्हणून भगवान परमात्म्याचं लीला कीर्तन अवघड आहे. गुणा कीर्तन गुण कीर्तन शिवमंडनामध्ये म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? सुरतरोवर शाखा लेखनी पत्र मुर्वीन लिखती यदी गृहीत्वा शारदा सर्व काळम तदपित्वा तव गुणा नामिष पारम न याती. शिवमंडनामध्ये महिम्न स्तोत्र जे आहेत ना त्याच्यामध्ये वर्णन करताना असं केलेलं आहे तदपित्व गुणा नामिष पारम न याती. म्हणजे त्याचा पार लागू शकत नाही. समुद्राची शाही केली, हो समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला आणि लिहिण्याकरता लेखणी कोणती घेतली? पेन नाही, लिहिण्याकरता काय म्हणतात आपण लेखनी पत्र याची लेखणी नाव कल्पतरू वृक्षाची लेखणी केली. आणि लिहिण्याकरता काय बालवाडीतली शिक्षिका बसली सरस्वती माता. लिहिण्याकरता का 3 तासाचा पेपर नव्हे, सर्व का लिहिण्याकरता बसली तरी तिचे गुण त्याचे गुण वर्णन करता आले. अनंत म्हणती माझ्या स्वामीचे अनंत गुण त्याचे म्हणून या, अनंत गुण त्याचे म्हणून या माझ्या स्वामीचे अनंत म्हणती असा त्याचा अन्वय. माझ्या स्वामीचे अनंत का म्हणती किंवा दुसऱ्या प्रमाणे अनंत रूपाचे हे सार पंढरपूर
आहे करुणा अनंत आहे. नाम ज्या ज्या नाम अनंत तया नाम अनंत. ज्यांचे काय म्हटलेलं आहे, ज्याचे गुण अनंत आहे त्याला, ज्याचे गुण अनंत आहे म्हणून त्याला काय म्हणायचंय, अनंत म्हणायचं. म्हणून गुण कीर्तन अवघड आहे, लीला कीर्तन अवघड आहे, स्वरूप कीर्तन अवघड आहे, एकच कीर्तन सोपं आहे. कीर्तन साधन एकच कीर्तन सोपे सोपे साधन लाभ येतो घरा. वाचीची उच्चारा राम हरी, सोपे साधन लाभ येतो घरा. तुका साधन सोपे साधन तुला बघ मध्ये परिप्रतिष्ठित तुका तुका म्हणे सोपी आहे सर्वांना. हे काय सर्वात भक्तिपंथ बहु सोपा पुण्यनागव्या म्हणजे सर्वात सोपं साधन असेल तर ते म्हणजे सोपं साधन म्हणजे ते कोणतं आहे, नाम कीर्तन नाम संकीर्तन. किती सोपं आहे, अत्यंत सोपं आहे, फार सोपं आहे. म्हणून ज्ञानोबरांनी शब्द घातला. कोणता, कशाबद्दल चिंतन चालू होतं लक्षात आहे का आपल्या, कशाबद्दल चालू आहे, सोपं कीर्तन. कीर्तन हा शब्द ज्ञानोबरांनी का घेतला, नाम संकीर्तन हा जो शब्द आहे हा शब्द ज्ञानोबरांनी का घातला, त्याचं कारण एकच आहे. बाकीचे जे कीर्तन आहे ते कीर्तन करणं अवघड आहे आणि एकच कीर्तन करणं सोपं आहे, ते म्हणजे नाम कीर्तन. आणि ते कीर्तन आपण सर्वांनी करावं, तेच सकल धर्माचं कारण आहे. आता याचा पुढचा मुद्दा, हा धर्मप्रसार जगात रुजवावा, जगात त्याची वाढ व्हावी, वृद्धी व्हावी, त्याकरता संत महात्मे त्याचं पथ्य पाळतात. कारण तुम्हाला माहितीये औषध घेतल्याचा उपयोग केव्हा होतो, तेव्हा आपण औषध डॉक्टर लोक तुम्हाला माहिती ना, काही लोक डॉक्टर काही घ्यायला सांगतात, काही काही सोडायला सांगतात आणि काही काही घ्यायला सांगतात. तुमच्या गावात असे माणसं दिसत नाही बहुत चांगलं बरं का. अरे वा, डॉक्टर लोक बिडी सोडायला सांगतात ना, औषध घ्यायला सांगतात. हो, तुम्हाला माहिती ना, एखाद्या डॉक्टरने सांगितलं अरे बाबा बिडी ओढू नको, तू तुझ्या लिव्हरला सूज आलेली, बिडी ओढणं चांगलं नाही, पण हा संडासात जाऊन 3-3 वेळा मग बाहेर ये. एक दिवस डॉक्टरने विचार केला, आता ते आतमध्ये गेले, ओढीत बसल्यानंतर ते बाथरूमचा जो दरवाजा आहे दवाखान्यामधला, ते बाथरूमच्या दरवाजाच्या फटी वाट धूर बाहेर आला. धूर बाहेर आल्यानंतर त्या डॉक्टरला असं वाटतं जे आरती धूर बाहेर आला ते आरती आतमध्ये स्फोट होण्याच्या अंदाजावर दिसतो, म्हणून त्यांनी लगेच डायरेक्ट त्याला फोन केला. काय त्याचं नाव ते पाण्याचं काय त्याला काय म्हणते, अग्निशामक दलाला फोन केला. अग्निशामक दलाला फोन केल्यानंतर त्या अग्निशामक दलावाल्याला असं वाटलं याला अगोदर पाणी मारण्याच्या अगोदर लाच मारून आतमध्ये काय झालं ते पाहू, म्हणजे यांनी लाच मारली तर तुझी बाहेर आला. असं म्हणजे माणस तुम्हाला सांगा, व्यस्त बिडी वाढणारे बाबा लोक, हे बिडी वाढणारे लोक आहे ना, समोरच्या दुसऱ्या माणसाला प्रवृत्त करण्याकरता काय करतील याचा तपास. हो, म्हणतील अरे बाबा बिडी ओढणं चांगलं आहे, दुसऱ्याच्या रोजगार हवे कामाला गेलं तर त्या निमित्ताने टाइमपास करता, त्या निमित्ताने मी सवा मिळतो कामाला ओढणं. त्याच्यापेक्षा तुला सांगू म्हणजे काय, अरे शास्त्रात तर असं वर्णन आलेलं आहे, जर माणसाने बिडी ओढली त्याच्यापासून काय काय फायदे, लय फायदे, काय काय फायदे म्हणजे डुंबर आणून सगळं आणून सगळं बिल्डिंग त्याने सांगितलं बाबा डुंबर आणून सगळं आणून एका जर माणसाने धूम्रपान केलं तर 100 दाही दान दिल्याचं पुण्य लागतो. सगळं बिल्डिंग कन्यादान, एक बिडी दान जर दुसऱ्याला दान दिली तर कन्यादान केल्याचं पुण्य लागतं. एक दुर्गा गंगा स्नान, अरे बाबा एक दुर्गा जर माणसाने मारला तर गंगा स्नान केल्याचं पुण्य लागतं. आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सांगितलं म्हणजे कोणतं, जर माणसाने बिड्या ओढून 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 उष्ट्या झालेल्या त्या खाली टाकल्या, त्या गोष्ट्या जर बिड्या ओढल्या तर महान पुण्य. हे अशी दारुडे माणसे आपले बिड्या ओढणारे. आणि तुम्हाला सांगू, हे पटवताना कोण पटवतं, बिड्यावाले.
आणि तमोकवाली कमी ते एक जण तमोकवाला म्हणलं तमोक खाणार दुसऱ्या तमोक खाणाऱ्याला म्हणजे बळत तमोक खाण्यासाठी प्रयत्न करत खाय बाबा तो म्हणला रे तुला माहिती नाही खरा भक्त जुना जर कोण असेल कलियुगामधला तर तोच भगवान श्रीकृष्ण सांगतात मी सांगत नाही म्हणे काय श्रीकृष्ण म्हणे अरुण जोडावी तहातला तुला तो माझा भक्त जुना कलियुगी माणसाला कीर्तनाला गेलो एका पाटलाच्या घरी गेलो आता पाटलाच्या घरी गेल्यानंतर तो बिचारा आता नेमकी असा प्रकार झाला त्याच्यामध्ये असे प्रकार निघाले टांगापट्टी घोडा फारवाट होतो का कळतो ना मग का तुम्हाला कळत नाही का मग ते घेऊन गेला आम्हाला एका घरी आता नेमकी प्रकार आता जे आहे ना त्याची तोंडाची वासर पण येते आता लई पॉवरफुल निघायला ते काय खाऊन येते काय ते कळत नाही मग मला ते पाटला तर काही कळालंच नाही रंगरूप ते म्हणजे महाराज चला घरी नेमकी असा प्रकार बरं का बाबा माणसाने टाकल्यानंतर जास्तच भावी खूप काय भानगडी काय तोपर्यंत त्याला काही नाही त्याला काही घेणं नव्हतं त्याच्यातलं पण एका टाकली तर झुकलीच मग गडी काय त्याच्यात पावर सुस्ती काय माहिती रजगुण तमोगुण त्याने घेतल्यानंतर सत्वगुण वाचतो काय सत्वगुणाचा प्रभाव होतो का काय तेही कळत नाही नेमकी तो आला म्हणजे महाराज बाबा चला आमचं घर थोडंसं पवित्र करा म्हणजे तुमचा पाय लागला तर तेवढंच आमचं बरं कल्याण होऊन जाईल म्हणलं बाबा चल बाबा आता मला काय थकून आलो होतो मग गेलो घरी गेल्यानंतर घरात गेल्यानंतर बसल्यानंतर ते बाहेर गेलं तेवढं कुठतरी गेलं तेवढं मुलगी वगैरे आली महाराज काय करावं पाटला आम्ही व्हायचं गेलो म्हणजे काय म्हटलं काय झालं ते म्हणे रोज उठलं का पहिलं टाकतं मग फिरतो काही सुचत नाही म्हटलं मग पाटील आलं आणि आल्यानंतर म्हटलं काय पाटील साहेब काय योग्य वाटतं का तुमची गावाची पाटील तुम्ही आणि त्यातल्या त्यात तुमचं किती घर सर्व कुलवान माणसं करून तुम्ही हे करता योग्य नाही अजिबात नाही पटलं नाही आपल्याला हे काय माणसं काय जे योग्य नाही होय ते महाराज ते म्हटलं आजपासून बंद म्हणजे बंद सर्वांना आनंद झाला ना ती बाई तर तिने सारं सोडून दिलं लगेच चहा टाकायला गेली ते म्हणजे महाराजाला गोड चहा पिऊ असं आपण ती चहा टाकायला गेली तेवढ्यात परत चहा टाकून दिला म्हणजे बाबा विचारा कसं आजपासून बंद मुलगा आला बाबा विचार आजपासून बंद तो म्हटला का मी म्हटलं बाबा काय पण तो म्हटला महाराज घरी आणण्याचाच बंद हा सांगायचा आहे की औषध काही डॉक्टर लोक सोडायला सांगतात आणि काही घ्यायला सांगतात म्हणजे औषध घ्यायला सांगतात आणि ज्याच्यामुळे आजार वाढलाय ते सोडायला सांगतात तुकोबरायांचं प्रमाण आहे ना गुण केव्हा येईल तरीच घेतल्याचा गुण होईल जाण सत्य भाव गुण होईल जाणं सत्य भाव तुका महाराज म्हणतायत घेतल्याचा गुण तेव्हाच येऊ शकेल जेव्हा आपण ते व्यसन सोडू ज्याच्यामुळे आधार वाढला ते सोडू तेव्हाच गुण येऊ शकतो तसं संत महात्म्याने त्याचं पथ्य पाळलेलं आहे काय पथ्य पाळलं दया क्षमा समाधान पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये दोन धर्माचं कारण नामचिंतन हे रुजवावं त्याकरता दया क्षमा समाधान संत जन साधिती त्याकरता काय करतात दया क्षमा आणि समाधान याला काय करतात जवळ करतात किंवा ते आपल्या स्वतःमध्ये जीवनात उडवतात आणि नंतर जगाला सांगतात हो याचा एका पदाचं चिंतन बघा तुम्ही जयबद्दल ज्ञानोबा यांनी आपल्या गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे 16व्या अध्याय उघडा आपण 16व्या अध्यायामध्ये सुरुवातीचे जे 26 गुण सांगितले कशाचे 26 गुण सांगितले दैवी संपत्तीचे आणि आसुरी संपत्तीचे फक्त 6 गुण सांगितले पण तुम्हाला सांगू 26 गुणात आपले 26 गुण असू द्या आणि ते आसुरी संपत्तीतला फक्त 1 गुण असू द्या कारण वाटकुळं झालं तुम्हाला सांगा टँकर दूध नासवण्याकरता टँकर भरमीच लागत नाही एक खरा अहो तुम्हाला जाऊ द्या साधं इथं जर एखादा आला तो बोलतो का नाही तो जर आला तर कीर्तन चांगलं होईल ना
याला म्हणतात आतुरी. दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले. त्याच्यामध्ये दया, निश्चित भगवान, वाचा, वयम, तत्व, संस्कृती, ज्ञान, दानमती, स्वाध्याय, तपार, जीवम, अहिंसा, सत्यम, क्रोध, त्याग, शांती, पैसम, दया, भूते, कोलोलुप्तो, मार्दम, हृदयापलम, दया, भूते, कोलोलुप्तो, मार्दम, हृदयापलम, तेज, क्षमा, वृत्ती, शौच, मद हो नाती मानिता. याच्यामध्ये हे जे टोके दया, भूते, कोलोलुप्तम, याच्याबद्दल ज्ञानोबराने आज बरे उदाहरण वापरलेले. शिखली रुतली गाय जो धड वाकलं पाहे ती निघलाने होय काला बोला. अरे बाबा दया कशाला म्हणावी, दया तीच आहे. शिखली रुतली एखाद्याची गाय चिखलात रुतली शब्द करतो ना, फसली. एखाद्याची गाय चिखलात गुंतली, फसली, ती काढण्याकरता एखादा गेला तर त्यांनी तिथे असा विचार करू नये ती वांज आहे का दूध देणारी असली तर काय केलं हा विचार त्यांनी करू नये. जो धर्म ती ग्लानी होत काला भुला या शब्दाचा अर्थ कासावीस. ती ग्लानी काला भुला म्हणजे कासावीस तिच्या विठाला तिच्या दुःखाने कासावीस होतो आणि तिला काढतो त्याला म्हणावी दया. दुसरं उदाहरण दिलं ज्ञानोबराने. काय नाना पुरतया सकरणू न पुसे अंते युक्ता म्हणू काढून तया चाराची प्राण हेची दुधाने. हेची म्हणजे कोणतं, नाना पुरतया सकरणू. एखादा मनुष्य पाण्यामध्ये बुडतोय, नदीत बुडतोय, पुरा बुडतोय, मरतोय आणि तो काढण्याकरता जर एखादा गेला तर त्याने त्या ठिकाणी असा विचार करू नये न पुसे अंते युगी ब्राह्मण. शेवटचं टोक वापरलं सर्वात श्रेष्ठ आणि असो हे 2 टोक वापरले. त्यांनी विचार करू नये की हा अंत्य की ब्राह्मण आहे, की आपला कोणी आहे का दुसरा कोणी, आपला नातेवाईक आहे का, इतर पक्षाचा आहे का कोणाचा, हा विचार न करता त्याचा जो प्राण जातोय तो पुरातून मरतोय बुडतोय त्याला बाजूला काढणं याला म्हणतात. तिसरं उदाहरण वापरलं. मायवणी पाये नग्न केली तापिये तिने बाहेर शिष्ट कैसा. ज्ञानोबा म्हणतात शिष्टाचार सांगितला ज्ञानोबाने. शिष्टांचा श्रेष्ठांचा शिष्टाचार ज्ञानोबा म्हणतात मायवणी विपाये नग्न केली पापे. एखाद्या स्त्रीचं एखाद्या डोंगरामध्ये एखाद्या माणसाने दुर्जनाने तिच्या अंगावरचं वस्त्र आणि तिच्या अंगावरचे दागिने घेऊन गेला आणि त्याच रस्त्याने जर एखाद्या शिष्ट शहाण्या माणसाला जाण्याचा प्रसंग वा वेळ निर्माण झाली तर त्या माणसाने तिची लज्जा रक्षण करत असताना कशी करावी हे ज्ञानोबाने एकच सांगितले. ज्ञानोबा म्हणतात की जर त्यापैकी लज्जा रक्षण करत असताना त्यांनी अशी करावी की आपल्या अंगावरचं उपकरण तिच्या अंगावर तिच्याकडे फेकावं आणि तिकडे न पाहता तिने वस्त्र परिधान केल्यानंतर तिला त्या दुःखातून त्याच्यातून वाचवावं याला दया म्हणतात. किती उदाहरण झाले, 3 उदाहरण झाले आणि 4थं उदाहरण असतील. ज्ञानोबा म्हटले दया कशी असावी ती आता डॉक्टरांच्या स्वरूपात सांगितली. हो ज्ञानोबा म्हटले आता कदर्थ वित्त व्याधी बळी करण्याचे आधी आपपरण शोधी सद्वैद्य जैसा. सद्वैद्य नीती सांगितली बाबा. सद्वैद्य नीती कोणती आहे मला वाटतं याच्याकरता रामायण द्यावं लागेल आपल्याला थोडं. जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली, लक्ष्मण संपले असं सर्वांनी गृहीत धरलं. भगवान प्रभुराम जगाचा नियंता प्रभुरामचंद्र रडतायत, मोक्षामुखी रडतायत. आता काय करू मी, माझ्या अयोध्येला गेल्यानंतर कोणाला तोंड दाखवू, काय करू मी, काय सांगू आता घरी गेल्यानंतर, आईला काय सांगू आता कौशल्य मातेला. रडतायत. तेवढ्यात विभीषणजी तिथं आले. म्हणजे प्रभू चिंता करू नका. का की याचं निदान करणारा जो आहे तो लंकेमध्ये येतो की नाही मला सांगता येणार नाही. पण तेवढ्यात मारुतीला म्हटले प्रभू काळजी काही करू नका मी घेऊन येतो, त्याची जबाबदारी माझ्यावर. प्रभुरामच्या मारुतीराने जे काम करून उड्डाण केलं आणि लंकेमध्ये हजर झाले. हजर झाल्यानंतर मारुतीराने विचार केला याला जर न्यावं तर हा म्हणल हे माझे हेच राहिलं काय म्हणताला तपासत काय म्हणतात त्याला डिग्री तपासतच राहिले, ते हेच राहिले तेच राहिलं, औषध राहिले, गोळ्या राहिल्या, त्याच्यापेक्षा आपण काय करून मेडिकल तो दवाखाना. मारुतीराने खाल्ला आता जय श्रीराम. तो म्हणला कुठे चालवलं सोनू शिराने तो म्हणला तिथं गेला सांगितलं कुठे चालवलं. आलं प्रभू रामचंद्राच्या समोर उभं केलं, सांगितलं प्रभू हे सुषण नावाचे वैद्य आहे. त्यावेळेला सर्वांनी सांगितलं की बाबा तू औषध दे. त्यावेळेला विठाला त्यावेळेला त्यांनी
देणार नाही. का देणार नाही? की हा माझा विरोधी पक्षाचा आहे, मी रावणाच्या बाजूचा आहे आणि हा लक्ष्मण रामाच्या बाजूचा आहे. माझ्या स्वामींनी मारलंय त्याला मी जिवंत करू शकत नाही. काय पक्षनिष्ठा असेल त्या काळात. हो, ज्या माझ्या स्वामींनी ज्याला मारलंय ना त्याला मी जिवंत करू शकत नाही. त्यावेळेला सर्वांनी सांगितलं, पण शेवटी प्रभू रामचंद्राने त्याला नीती सांगितली. जी आज ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात ती नीती त्यावेळेला प्रभू रामचंद्राने सांगितली. काय? आपपर न शोधी सद्वैद्य जैसा. सद्वैद्य आपपर न शोधी. अरे बाबा, सद्वैद्य खरा तो की जो आपपर भाव शोधत नाही, म्हणजे विचार करत नाही हा माझ्या पक्षाचा आहे का अन्य पक्षाचा आहे, हा त्याच्या ठिकाणी विचार नसावा. आणि दुसरं सांगितलंय, आता कदर वित्त व्याधी बळी करण्याची आधी, बळी करण्याची आधी म्हणजे बळी जाण्याच्या आत कदर वित्त व्याधी, व्याधीने पिल्लेला बळी जाण्याच्या आत त्याला अगोदर बरं करावं. हे तर त्याने असा विचार करू नये मिळतील का नाही, म्हणजे पैसे मिळतील का नाही, याच्याकडून पुरेसं बिल मिळेल का नाही याचा विचार त्यांनी न करता त्याचा जो प्राण जातोय तो अगोदर भरा करणं आणि नंतर जमेल तसं बिल वसूल करणं याला म्हणतात दया. विढाला विढाला. आणि ही दया आमच्या संत महात्म्यांकडे. भूतांची दया हे भांडवल भूतांची दया हे काय संतांचं काय. भूतदया गाई पशुचे पालन, राहिल्या जीवन वनमाली किंवा दयातीचे नाव भूताचे पालन, धन्यते संसारी दयावंत जे बस. दया संतजन साधिती. आता क्षमा. एका पदाचा विचार करायचा ना आपला कार्यक्रम सोडायचा, एवढंच पदाचं, बाकीचं काहीच करायचं नाही आपल्याला. किती बांधली किती सांगा मी सांगा ना, म्हणजे मला ते अर्धा काही काळजी करू नका तुम्ही. विढाला विढाला. क्षमा. मला वाटतं क्षमा या पदाचा जर विचार करायचा तर इतर उदाहरण सांगण्यापेक्षा एकच उदाहरण सर्वात श्रेष्ठ उदाहरण की ज्या उदाहरणामध्ये सर्वांचा अंतर्भाव होतो. काय? एकच उदाहरण ते म्हणजे काय? जर मला वाटतं भागवत चालू आहे ना आता, भागवतामध्ये दत्तात्रयाने 24 गुरु केले. 24 गुरु केले. त्या 24 गुरुतला पहिला गुरु कोणता आहे तर पृथ्वी माता. कारण का? की पृथ्वी मातेमध्ये इतकी क्षमा आहे. मला वाटतं त्याच्या ओळ्या सांगण्यापेक्षा त्याचा आपण अर्थ सांगितला तरी तुम्ही विचार करा की पृथ्वी मातेला आपण किती त्रास देतो सांगा. त्या पृथ्वी मातेला आपण नांगरतो, वखरतो, है की नाही? व नांगरतात, व खतात, पांबर घालतात, बरोबर आहे ना, बळी देतात. बरं, हे सर्व करून सुद्धा जर त्या घरमालकाचं भागलं नाही तर ती बाई विळा घेते तुझक्या माहिती. बरोबर आहे ना? तुझक्या त्या पृथ्वी मातेला मारल्या जातात. अहो जाऊ दे, याच्यापेक्षा आपण प्रातर विधी मुख प्रक्षालनादी पूर्व बुद्ध प्रक्षालन यथा लोकांना तुम्ही सांगितलं म्हणजे हे आपण सकाळी आटोपतो म्हणून केव्हा आटोपतो? पृथ्वी मातेवर आटोपतो की नाही आपण? कधी पृथ्वी माता रागवली आपल्यावरती नाही हो. पृथ्वी माता रागवायचं लांबच राहू द्या, एवढे आपण तिच्यावरती आघात करून सुद्धा ती आपल्यावर क्षमा करते आणि 12 महिने माल पुरून मार्केटमध्ये विकायला नेते एवढं ती माल तयार करून देते. याला क्षमा गुण म्हणावा. क्षमा संतांकडे किती क्षमा आहे. सात्विकाचा पाना, खेचराची या म्हणा आणि सात्विकाचा पाना म्हणजे सात्विकाला देखील विठाला विठाला खळाचा खळ जरी असेल तरी त्याला सात्विकाचा पाना फोडणार हे संतांची क्षमा आहे. हो, त्याच्याबद्दल उदाहरण द्यायचं ठरलं तर असं उदाहरण देता येईल आपल्याला की एक साधू पुरुष एखाद्या वारकरी एखाद्या शेतातून चालला आणि ज्याच्या शेतातून चालला, ज्याच्या शेतातून जो निघाला
तर त्याच्या शेतात तो जो मनुष्य होता तो मनुष्य त्या माणसाला वारकरी पाहिला की लगेच वाच होता. नुसतं वाच नाही, चिडक्या वाच, चिडक्या म्हणजे चिडक्या वाच करतो का तुम्हाला? नाही कळत ना, उद्या सांगायला एकटेच घ्यायला बघतो, तो आणू नका. चिडक्या वाच व्हायचा त्याला. तो शेतातून चालल्यानंतर त्याला असा राग आला, असा संतर्प झाला, डोळे लाल केले, लाल 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 झाला. आणि झाल्यानंतर त्यांनी जे बोला तुला मूर्ख कुठले, आकर नाही तुम्हाला, आता मी शेती पेरली आणि तुम्ही खुशाल बदलून निघाला. इतका रागवला तुम्हाला सांगू का, शलक्या शलक्या 50 शिवाय द्यायला. शलक्या मेन अध्यक्ष मुख्य अशा शिवाय त्यांनी 50 आत आले. मग त्यात येत नाही हो, सांगा 50 शिवाय त्यांनी आसडल्या. साधू पुरुषाने आपल्या पद्धतीने ऐकून घेतल्या. आणि तो म्हटला, तो शेतकरी म्हटला, काय मूर्ख माणूस देऊ, मी एवढ्या शिवाय दिल्या तरी त्यांनी एकही दिली नाही. तो पुन्हा साधू महात्म्याकडे आला. महाराज तुम्हाला ऐकायला येत नाही? म्हणजे ईश्वर कृपेने सर्व इंद्रिय चांगलं आहे. मग मी शिव्या दिलेल्या म्हणजे ऐकल्या, मग ऐकल्या तुम्ही परत का दिल्या नाही? तुम्हाला बरे का द्यायच्या न द्यायचा तो प्रश्न माझा, पण मी तुला असा प्रश्न विचारतो आणि नाही दिल्यानंतर नुकसान काय तुझं? ते म्हणजे याच्यात फार मोठं नुकसान आहे. काय नुकसान आहे? ते म्हटले, जर मला परत शिव्या दिल्या नाही तर पुन्हा मला नवीन आठवत नाही आणि त्या देण्यामध्ये इंटरेस्ट वाटत नाही, म्हणून मी म्हणतो तुम्ही का दिल्या नाही. मग त्या साधू महात्म्याने जे उत्तर दिलं ना, ते फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हटले, तुझा मित्र मुंबईला आहे? म्हणले हो आहे मुंबईला. तू त्याला इकून पार्सल केली, पत्र पाठवलं? म्हटले हो. आणि पत्र पाठवलं, पार्सल केल्यानंतर त्याला त्या पार्सलची काही गरज नव्हती, आवश्यकता नव्हती, झालं भागलं संपलं. नेमकी असं आहे बरं का, मागची भिंत पडती का असत नाही, पण दर्शिनी भिंत चांगली पाहिजे. मागचे कसे का झोपले तर काही नाही, टेन्शन नाही, पण पुढच्या काही गोंड करू नये. ऐका, त्यांनी सांगितलं पार्सल आता लक्षपूर्वक ऐका, आपण जरा जोडा तिथं तुमचं काही कनेक्शन जॉईन करा तिथं. परत काय झालं होतं आपलं? ते गेलं चालू होतं का? आपला मुद्दा बाबाजी सांगत होतो मी तुम्हाला की त्यांनी ते उदाहरण दिलं, शेवटी हे दिलं. त्यांनी सांगितलं तुझा मुंबईला मित्र आहे? म्हटले हो. तू जर त्याला पार्सल केली, त्याला त्याची गरज नव्हती, त्यांनी ती पार्सल सोडवलीच नाही, ती कुठे जाईल आता? भिजनीवाले का नामावर पुरा असतं का त्या पत्त्यावर? म्हणजे ज्यांनी पाठवली त्याला ती जाईल. कसं तुम्हाला शिवायची पार्सल तुम्हाला केली, मला त्याची काही गरज नव्हती, ती कुठे जाईल आता? रिटर्न मला त्याची गरज नसल्यामुळे तुझी तू सोडव नाही तर नको सोडू, मला काय गरज. म्हणजे असा खराबला खळ जरी असेल तरी त्याला पाण्यात सात्विकाचा पाण्यात फोडण्याची शक्ती, सामर्थ्य, क्षमा या संतांमध्ये. प्रमाणे क्षमा शस्त्र दया नराची हाती दया प्रती काय करी. क्षमारूपी शस्त्र ज्याच्या हातात आहे, ताब्यात आहे, त्याला दुष्टापासून यायचा. एक साधू पुरुष जिवंत वाहत आलेला विंचू पाण्यात हात घालताना वरती काढला. आता तो विंचू म्हटल्यानंतर त्यांनी तो हातावरचं पाणी सोपलं नाही, त्यांनी पॉवरफुल डोस दिला, ट्रिपल पोलिओ त्यांनी डोस दिल्यानंतर आता साधू मग आपल्याला सुखदुःख आहे ना, त्यांना सुखदुःख आहे, त्यांनी हात खाली झटकला, पाण्यात हात घातला, वरती काढला. ते ग्रस्तांनी पाहिलं. तो म्हटला, ओ महाराज, ओ काय करताय तुम्ही? म्हटले पाण्यात वाहत चाललेला विंचू त्याला काढतो. ते म्हटले का तुमच्या डोक्यावर परिणाम झाला का? होतो विंचू येतो, तुम्हाला ठणके देतो, तुम्ही टाकता, पुन्हा काढता, जाऊ द्या ना, द्या विंचू. ते म्हणले, अरे बाबा त्याच्यात माझा नारायण परमात्मा आहे, पण तो जरा कीर्तन ऐकणार होता. तो म्हटला याच्याकरता तर तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले, तुका म्हणे विंचू सरपणारा ही पण ठीक आहे, पण याच्याकरता तुकोबाराने लिहून ठेवलं, वंदावी दुरून शिवू नये. जर का तुम्ही जरा देव म्हणून समजाल आणि देव घरात आणाला गंध उघडून लावला, लाठी केशव विद्या ठणके दिले राहणार नाही बरं. म्हणून त्यांनी काय मग त्यांनी सांगितलं, मग त्यांनी त्या गृहस्थाने सांगितलं, म्हटले महाराज त्याचा तो स्वभाव, त्याचा तो धर्म आहे, तो तुम्हाला ठणके देणार म्हणजे देणार. मग त्या साधू पुरुषाने उत्तर देताना सुंदर उत्तर दिलं. म्हटले त्याचा जसा धर्म आहे ना ठणके द्यायचा, तसा आमचा देखील धर्म आहे वरती काढण्याचा. ते समाज संत महात्म्याला ठणके देतोय, समाज संत महात्म्याला त्रास देतोय, तरी देखील संत महात्म्यांनी समाजाला वरती काढण्याचा प्रयत्न केला.
सर्वांनी टाळा वाजवला, नुसत्या टाळा वाजवला. मला एक विचार करायचा, एक बोलायचं तुम्हाला, जर इथे आमदार आले तर टाळ्या आतबाजी करा, आतबाजी करा तुम्ही टाळ्या. हो हो घरातच माणूस येतच काय. अरे काय मानते वाजू ना काय भगवंताच्या परमार्थासाठी टाळ्या वाजली, मग कोणासाठी नंतर आता जर टाळ्या वाजवल्या नाही ना मग नंतर कसं का तुम्हाला आता करावं लागेल बरं का. टाळ्या वाजवा सर्वांनी विठाला संत महात्म्यांकडे क्षमा आहे. याच्यापेक्षा महाभारतात जरी यायचं ठरलं तरी या. कौरव पांडवांचं युद्ध चालू असताना पांडवांनी कौरवांचा निपात केला. सर्व संपत आल्याने शेवटी द्रोणाचार्य भीष्माचार्य सर्व संपल्यानंतर आटोपल्यानंतर अश्वत्थाम्याकडे सेनापती पती, बरोबर. सेनापती पतील्यानंतर अश्वत्थाम्याने या सर्वांना मारण्याची प्रतिज्ञा घेऊन चुकला, पण कशा मारावे म्हणून एका झाडाखाली बसल्या असताना झोपला असताना झाडाखाली वरती पाहिलं तर एका प्राण्याने बाकीचे प्राणी झोपेत असताना त्या प्राण्यांच्या माना कातरल्या. त्या प्राण्यांचं रात्री नाव घेऊ नये म्हणून मी नाव घेतलं नाही. त्या प्राण्याने त्यांच्या मैत्री म्हणतात यांना नाव माहिती काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. एकदा मला मध्येच म्हणला ना टिंब म्हणलं भाऊ ते नाव रात्री घेऊ नये म्हणून घेतलं नाही मला कळत बरं का. माना कातरल्या त्यांनी त्याच्यातून नीती शिकला. तो म्हटला जिवंत शत्रू आठवत नसेल तर कपटाने का होत नाही, कपटेने शत्रू हो या रीतीचा त्यांनी संग्रह केला. आणि पांडव रात्री झोपेत असताना रात्रीचाच गेला आणि त्यांच्या माना कातरल्या. त्यांनी पांडव समजून मारले पण त्याच्या सर्व द्रौपदीचे पुत्र मरण पावले. मरण पावल्यानंतर रक्ताचं खळव साचलं. त्यावेळेला खरा आक्रोश झाला. आक्रोश झाल्यानंतर हे कोणी मारले याचा शोध भीमदादाच्या पराक्रमाने लागला. अश्वत्थाम्याने मारले. अश्वत्थाम्याला भीमदादांनी आणलं आणि द्रौपदीच्या पुढे उभं केलं. आणि द्रौपदीच्या पुढे उभं केल्यानंतर सांगितलं द्रौपदी याने तुझे 5 पुत्र मारलेले आहेत, बघ त्याला सांग तू म्हणशील ती शिक्षा द्यायला मी तयार आहे. बोल काय शिक्षा देऊ सांग, तुझ्या शब्दाची वाट पाहतो. काय सांगायला पाहिजे होतं त्या द्रौपदी मातेने? आपले 5 पुत्र मारले, काय सांगायला पाहिजे होतं? तिने सांगितलं प्राणनाथ याला पहिलं सोडून द्या. का की माझे 5 पुत्र मेल्यामुळे मला जे दुःख झालं ते दुःख हिच्या आईला होऊ नये, ही माझी क्षमा आहे. मला एक म्हणा, त्या काळामध्ये जर 2013ची बाई असती काय केलं अहो जाऊ दे ते लांब राहिलं बाबा, ते लय लांब राहिलं. एखाद्या माणसाने जर एखाद्या तिच्या मुलावर जर नुसते डोळे मोठे करून जर पाहिलं तिला डोळा काढून घेऊ का काय असं वाटतं की आपल्याला. अहो याला म्हणतात क्षमा. आणि ही क्षमा संतांकडे म्हणून क्षमा संत जन साधी. आणि आता समाधान जर वाढवत बसलो मी याच्यात असं तर तुमचं काही समाधान बिघडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे मग आता समाधान जर बरोबर ठेवायचं असेल तर 2 बरोबर हातवरती करायचे. स्त्रियांनी कोणीच हातवरती करायचे नाही, परंतु आपल्या आजचा होत नाही टाळ्या वाजवा. व्याज माफ केलं तर मुद्दल माफ करण्याची अपेक्षा करू नका. तुम्हाला का वाटायला लावलंय कंबर मोकळी होती म्हणून वापरायचं. मला आवडली आज बघा प्रकार दिसत खाली असलेले का तुम्ही सर्वांनी सांगायचं का माझं काही नाही. रुक्माई रुक्माई ह्या बघलाच घेऊ ह्या बघलाच घ्या रुक्माई ह्या बघलाच घ्या. काय
दया क्षमा समाधान शांती याचे पुन्हा एक अर्थ होतो बाबा. आता मी एक अर्थ सांगितलं. या करता संत महात्म्यांनी काय केलेलं आहे की स्वच्छ पाळलेलं आहे. पण याचा दुसरा अर्थ असा होतो की ज्यांनी सगळं धर्माला कारण असणारं जे नामचिंतन आहे हे नामचिंतन ज्यांनी जीवनामध्ये केलं त्यांना दया क्षमा समाधानाची प्राप्ती होती. हा एक त्याचा अर्थ होतो त्याच्यामध्ये. म्हणून दया क्षमा समाधान संतजन साधिती. परंतु हे सांगत असताना ज्ञानोबरायांना पुन्हा त्याचं महत्व सांगावं लागलं. काय ज्ञानोबरा सांगतो हा जो धर्म आहे हा निज धर्म आहे. निज धर्म हा चोखडा. हा धर्म कसा आहे नीच. नीच शब्दाचा अर्थ कोणतो का तुम्हाला. नीच म्हणजे मूळचा. आपल्या पूर्वीच्या स्त्रिया आताच्या स्त्रिया सोडून द्या पण पूर्वीच्या महिला जेव्हा बाळाला ते पाळणा देत असताना म्हणायचे की नाही निज निज रे बाळा निज निज रे बाळा म्हणायचे की नाही. म्हणजे नीज या शब्दाचा अर्थ काय नीज म्हणजे झोप नव्हे. नीज शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या नीज तत्वापर्यंत तू जा. जेव्हा मनुष्य खरा झोपतो ना त्यावेळेला मनुष्य खरा त्या स्वरूपात मग्न असतो. त्या स्वरूपात एक रूप झाले असं म्हणून तर माणसं म्हणतात की झोपलेल्या माणसाला उठवू नये. का की पाप लागतं. कारण त्याचंही कारण असं आहे की ज्या आयुष्यामध्ये सुख नाहीच आहे दिवसभर तर सुख मिळत नाहीच नाही पण झोपेत का होत नाही तेवढं तरी सुख माणसाला आहे. पण केवढं जोपर्यंत खरी झोप लागते तोपर्यंत काही केलं 4 गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही. पण एवढं बरं त्याला कीर्तना झोप येते. ज्यांना कुठं झोप येत नाही त्यांना कीर्तन काही त्या कीर्तनातून त्यांचं झोपेचं काय शक्यतो काय नाही पुन्हा ठेवू. एक जण आता बाजारात चालू बाजार भाजी घेता डुबले गेला. तो म्हणला काय करतो ते झोपच का. तो म्हणला ज्या आरती मला झोप आली त्या आरती ह्या परिसरात कुठेतरी कीर्तन चालू म्हणजे असं कीर्तनातून त्यांचं शक्यत्व असतं. काय करावं पहिला लगेच हे कीर्तनाला आले लगेच पहिला घेतात ज्यांना शक्यत्व असतो. म्हणजे झोपेतून माणसाला उठून नाही त्याचं कारण का मनुष्य त्यावेळेला निज तत्वापर्यंत जात असतो. म्हणून आपण बरोबर आहे बाबा निज स्वरूपात मिळत असतो एकत्र. बरोबर आहे की नाही. माणसाने जर उठायला जर मनुष्य गेला आणि जरी उठला नाही तर समजायचा हा निज स्वरूपाला नक्कीच गेला. आता नक्कीच निज स्वरूपाला प्राप्त झाला. आता याचं स्वरूप कोणतं राहिलेलं नाहीये. म्हणून निज धर्म हा धर्म कसा आहे निज आहे आणि त्याच्या स्वरूपाचा आहे चोखडा आहे. चोखडा म्हणजे शुद्ध स्वरूपातली धर्म हा चोखडा. हा धर्म निज आहे. हा धर्म चोखडा आहे. निज धर्म हा नाम उच्चारू घडघडा. तो धर्म कोणता आहे हा नाम उच्चारू घडघडा. नाम उच्चारू म्हणजे मोठ्या आवाजात नामाचे चिंतन प्रगट पसारा. मोठ्या आवाजामध्ये मी सांगितलं ना वासुदेव पुढे तो टाकू हे जे आवाज मोठ्या आवाजात भगवंताचं नामचिंतन करणं याला म्हणायचंय गडगडा नाम उच्चारू. आणि तो जो नामचिंतन धर्म आहे तो मुक्तीचा सवंगड आहे. सवंगड शब्दाचा अर्थ काय आम्ही सवंगडी हरी तेरे गडी आम्ही सवंगडी. सवंगडी शब्दाचा अर्थ काय हरी म्हणजे सवंगडी शब्दाचा अर्थ आहे मित्र. हरी शब्दाचा अर्थ आहे सोबती. असं हरी हा या शब्दाने अर्थाने तिथे आहे. म्हणून हा नामचिंतन धर्म भुक्तिमुक्तीचा मित्र आहे. भुक्तिमुक्ती प्राप्त करून देणारा हा नामचिंतन धर्म आहे. आणि त्याच्या पुढचं टोके भव सिंधू तार भव समुद्रातून पार करणार आहे. हो काय म्हटलेले विठ्ठल जेणे तुके फेरा गर्भवा त्याचं काय नाव धडकला सहस्र नामाची ते भव सिंधूची खडी पावे. ही सहस्र नामाची काय करा नाव धड करा. हो तर तो भव सिंधूची खडी पावे तोच खडीला जाऊ शकतो. म्हणून काय म्हणजे भव सिंधू तारक पण हे उभा आहेत लोकांमध्ये महाराज. आणि असंही नाव आपल्याकडे एक म्हण आहे की नाही अक्षर सोडायचं हे पाच असतो. तुम्हाला मन शब्दाचा अर्थ काय माहिती का काही मन त्याला म्हणायचं मन. मनात येईल ते त्याला म्हणायचं मन. अशा म्हणी असतात पण काही म्हणी शास्त्र सुद्धा शास्त्राच्या सुसंगत असणाऱ्या काही म्हणी आहेत. म्हणून आपलं मन किंवा त्याच्यापेक्षा पुढचं सांगू का तुम्हाला असलेला मुलगा दत्तक द्यायचा आणि होणाऱ्या मुलाची अपेक्षा का तुम्हाला. जसं लोक म्हणले महाराज आम्हाला असणारा संसार सोडायचा
आणि तुम्ही म्हणतात हा मुक्ती प्राप्त करून देणार आहे, बहुसमुद्रातून काढणार आहे, मुक्ती प्राप्त हे जे अंतकाळाला हे देणार आहे म्हणताय खरे तुम्ही, परंतु त्यासाठी संसार फोडायचा आणि याच्या पाठीमागा लागायचं हे काय आम्हाला पटत नाही. अहो संसारामध्ये लावणी पाहिजे, मान्यता पाहिजे, सत्ती हे पाहिजे, पैसा पाहिजे. कारण का असं पैसे की भाई होळी आपण साथी नाही जब लगा अपने पल्लो पैसा सब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई ना मिठा बोले सब पैसे के भाई. किंवा त्याच्या शास्त्रात श्लोक पण आहे, यस्यास्ति वित्तम सनरा कुलीना हा संबंधिताचा श्रुतिमान बोला की असे वक्ता सत्यदर्शनियम सर्वे गुणा कांचन मात्र, ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याचं सर्वजण वर्णन करतात. कोण म्हणतात ते वक्ता, तो वक्ताय म्हणतात, किती बोलतो, किती चांगलं बोलतो, किती गोड बोलतो, किती चांगलं बोलतो, असं वक्ताय म्हणतात. वास्तविक पाहता त्याला खड्डा हा शब्द उच्चारण्याकरता कोणता शब्द, एक जण मनुष्य अंधारा मनुष्य चालल्यानंतर पुढे खड्डा होता आणि त्याला सांगायचं होतं की बाबा पुढे खड्डा आहे, तो त्यामुळे पुढे नाही गेला. समोरचा एक जण मनुष्य आला, तेव्हा का मूर्ख माणसं आहेत का तुम्ही, म्हणलं काय झालं, आहो तुम्हाला चांगले मोठाले बटाटे एवढे डोळे दिले, तुम्ही ते म्हातारा खड्ड्यात पडू दिला. तो म्हटला अहो मी बराच वेळचा असा जरी असला तरी पण त्याला काय म्हणतात, वक्ता म्हणतात. का सर्वे गुणा कांचन आश्रय, सर्व गुण कांचनाचा आश्रय करून आला किंवा भगवंताला अनेक प्रकारची मानमान्यता मिळते, अशी मिळणारी मानमान्यता सोडायची आणि याच्या पाठीमागे लागायचं हे काही आम्हाला पडत नाही. लावण्य असलं पाहिजे, हे सर्व वर्णन मानवराने ऐकलं, पण ऐकल्यानंतर ज्ञानोबाराने असं तीक्ष्ण बुद्धीनं तीक्ष्ण विचाराने लोकांसमोर आम्हाला पुढे मांडलं. जे वर्णन करायला सुरुवात केली, लावण्य मान्यता विद्यावंत सखे स्वजन पुत्र कलत्र विषय भोग वैसा इथपर्यंत असं मानलं, इथपर्यंत बरं असं मानलं. लोकांना असं वाटलं ज्ञानोबाने आता आपलं वर्णन करतात की आता काय लावण्याचं एखाद्या पदाचं वर्णन करणार आहे असं लोकांना वाटलं. पण ज्ञानोबाने असा सोहळा दिला ना, शेवटी एकच पद वापरलं, जिहासहित मरणांती. काय म्हणलेले लावणी मान्यतेसाठी स्वजन पुत्र कलत्र विषय भोग वैसा व्यर्थ, व्यर्थ हा शब्द आला तिथे. काय एकच पद वापरलं. जशी एका बाणामध्ये अनेक वृक्ष तोडले, प्रभू रामचंद्राने 7 वृक्ष तोडले होते ना, ते 7च ना, वाली मारते वेळी 7 वृक्ष एका लाईनीचे 7 वृक्ष एका बाणामध्ये उडवले होते. तसं ज्ञानोबारांचा एकच शब्द आला. काय शब्द आला, व्यर्थ. लावण्य पण व्यर्थ, मान्यता पण व्यर्थ, सर्व आहे पण व्यर्थ आहे. लावणी मान्यता विद्यान सगळे भोजन पुत्र कलत्र विषय भोग वैसा पण व्यर्थ. सांगा ना, लावण्य टिकणार नाही ना हो. तुम्हाला सांगू का, जे माणसं बरं बाबा तारुण्यामध्ये दिवसातून आयुष्यामध्ये 25 वेळा पाहतात. किती वेळा पाहतात दिवसातून? 25 लक्षात ठेवतो सांगतो आता. दिवसातून किती वेळा पाहतात म्हातारे माणसं? 25. म्हातारे माणसं नाही, तुम्ही हा म्हणतो का? तारुण्यामध्ये असणारे म्हातारे माणसं जेव्हा ते तारुण्यात होते ना, तरुणपणामध्ये माणसं दिवसातून 25 वेळा आरशात पाहतात. पण जेव्हा म्हातारे झाले ना, 25 दिवस आरशात पाहतात. ते म्हणतात म्हणजे कारण त्यांचे थोबड त्यांना पाहा वाटत ना, आपल्याला काय वाटेल. एकदा म्हणला का रे भाऊ तुम्हाला थोबडच पाहत, ते म्हणतो तुझं थोबड किंचित राहिलंच नाही तर काय पाहतो तुम्हाला पाहा असं झालं. तुझं काहीच उपयोगात राहिला नाही, कोणता तुझा आवड उपयोगात राहिला आणि तुझं थोबड ती खायला पाहत. माझं म्हणतात नाही पाहुणे कार किती दिवस झाले तुम्ही थोबड पाहिजे नाही माझं.
आता लावण्य शिकणार की लावण्य मान्यता कुठपर्यंत आहे? जोपर्यंत तुम्ही काहीतरी पदवीधर आहात, काहीतरी पदवी आहात, तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत मान्यता आहे. जवळ तो बहीण म्हणेल आपल्याला. जोपर्यंत तुमचा धंदा म्हणण्यापेक्षा तुम्हाला सांगा, जर आपण दिवाळीला जर आपल्या बहिणीला जर 1000 रुपयाची साडी केली तर ती बहीण काय म्हणतात ते माहिती का? वाटा करू काय पाहतो मकानाला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या दुकानाला. ती बाई असं करत असते. आणि जर का आपण त्या बहिणीला 1000 रुपयाची साडी न घेता तिला तसंच वाटी लावलं आणि आपल्या पतीला जर 2000ची साडी गेली तर घेतली तर तिचं उत्तर ऐकण्यासारखं असतं. ती म्हणते वाट करू काय पाहतो मकानाला, वाट करू काय पाहतो मकानाला, माझ्या बंधूच्या दुकानाला. ती बाई म्हणते, कोणती? ही बाई बहीण आपल्या साडी घेतल्यानंतर म्हणते सोन्याचं कुलूप, आणि तीच बाई म्हणते आग लागो माझ्या बंधूच्या दुकानाला. काऊन बाई तुझ्या घरात कोण गेला? याचा अर्थ काय? जवळ चाले बरोबर धंदा. जर तुम्ही घरी रोज 500 रुपये जर दिले तर बाई तू काय म्हणते माहिती का? दूध करून देऊ का? दूध घेता का? दूध घेता का? जरा भाज्याचा काढा काढू का? भाज्याचा काढा काढू का? जरा तुम्ही चहा घेता का? जरा कॉफी घेता का? जरा तुमचे गरम पाणी देऊ का? कोमट पाणी देऊ का? थंड पाणी देऊ का? बरं तुमचे हात दाबू का? पाय दाबू का? काय करू? ती बाई विचारते. तेव्हा जर तुम्ही 1500 रुपये रोज देता असेल तर, आणि जर तुम्ही जर पैसे दिलेले रिटायर झाले आणि जर बाजू पडले तर ती बाईच म्हणते आता तुम्ही ना आठपा काय म्हणतात बाईल म्हणे खरं मरता दरी बरे नाती येणे घर. हे काही माझ्या पदरचे शब्द नाही, शब्द आहे. म्हणजे ती मग सत्यनारायण करते. तेव्हा हे जर 8 दिवसाच्या आत गेलं तुला मी आता सत्यनारायण याचं काय? म्हणजे लावण्य ठीक आहे, मान्यता कुठपर्यंत? जोपर्यंत आपण चांगले आहोत. लावण्य मान्यता विद्यावंतही तिथपर्यंत. कितीही विद्या असू द्या, गायक असो, वादक असो, मृत काय असेल नसेल, कोणतीही विद्या त्याच्याकडे असू द्या, पण जेव्हा तारुण्य संपत आणि उतार वय लागतं त्यावेळेला ती कोणतीच विद्या उपयोगाची ठरत नाही. आणि तुम्हाला सांगू खरंच, आपला हात जोपर्यंत चालतो महाराज तोपर्यंत हात धरून येतील आपल्या, आणि नंतर आपण जर त्यांचा हात धरला तर त्यांचा हात ते सोडून येतील. खरं आहे बरं का? वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं म्हणजे असं कला उपयोगाची आहे, परंतु म्हातारपणात काही खरं नाही. गायन कोणती कला असो, बाबांना बरोबर आहे की नाही बाबा? नक्की. गायनाची कोणती कला असो ते उपयोगात ठरत नाही. माणसाने कला उपभोगावी कुठपर्यंत? जोपर्यंत शक्ती तारून येतो तोपर्यंत, बस तोपर्यंत वाजणार त्याला पोट. पण लय नाही करायचं लोकांनी, असं नको तिथपर्यंत नाही झालं पाहिजे. म्हणून ठीक आहे, विद्यावंत ठीक आहे, व्यर्थ लावणे माणूस सखे कुठपर्यंत? जोपर्यंत आपण लोकांना काय म्हणतो, आपण त्याला विठाला जेव्हा आपल्याला जर एखादी लॉटरी लागली तर पार्टी मागायला पुष्कळ येतात, बरोबर आहे की नाही? जर घरावर जप्ती आली तर किती येतात? नाही आपला काही संबंध नाही तिथे, आपण तिथे जातो. अरे तू रात्रीचा त्याच्या संघ जातो का ते करून सांगतो. म्हणून सगळं आहे लावण्यासाठी. कलत्र पुत्र कुठपर्यंत? पुत्र कुठपर्यंत? पुत्र घरातला आपला ऐकत नाही तर पुत्र कुठपर्यंत? लहान प्रकार आता करतो. लहानपणी आई वडिलांनी म्हणावं बाळा तुला काही कळत नाही, थोडासा मोठा झाला की आई बापाने म्हणावं तुला काही कळत नाही, गावकऱ्यांनी म्हणावं तुला काही कळत नाही, थोडा मोठा झाला की बायकोनी म्हणा तुम्हाला काही कळतच नाही. त्याच्यापेक्षा थोडंसं म्हातारा झाला का मुलांनी म्हणा दादा तुम्हाला नाही काही कळत नाही. त्याच्यापेक्षा पुढे गेला का मग नातवानी म्हणा बाबा तुला ना काही कळत नाही. करता म्हातारा झाला, मरून गेला तर त्याला काही कळतच नाही. शेवटी तुम्हाला सांगू, ती बाई घरातले माणसं त्याला गेले बाबी जाळून येतात, घरी येतात आणि घरी आल्यानंतर ती बाई 5-25 बायांमध्ये बसते आणि म्हणू रडते मरून गेले पण यांना काही कळत. असा प्रकार करतो. म्हणजे का नेमकी हिला कळत नाही का त्याला कळत नाही हेच कळत नाही. हे डबल अज्ञान झालं. ते म्हणतात ना डबल इंजिन कशासाठी? खंडाळाच्या घाटात आहे का नाही? पूर्वी ते खंडाळाच्या घाटामध्ये ना ते लोक म्हणत चालते ते गाणं, डबल इंजिन कशासाठी? खंडाळ्याच्या घाटासाठी. कारण ते खंडाळ्याच्या घाट नाव आहे ना, त्याच्यावर मागून एक आज्ञान लोटतो पूर्ण एक आज्ञान लोटतो. म्हणजे लावणी माणसाचे पुत्र विषय
ठीक आहे, परंतु मरणाची सर्व काय व्यर्थ आहे. म्हणून एकच एक सत्य आहे, एकच एक व्यर्थ नसणार आहे ते म्हणजे ज्ञानोबाने शेवटच्या चरणामध्ये असं सांगितलंय, सकळ नाम सर्व जे जे डोळ्याला दिसतंय ते स्वप्निके मृगज सांगितलं ज्ञानोबराने. प्रातिभाषिक सत्य ती प्रातिभाषिक सत्य म्हणजे खोट्यातलं खोटं, शास्त्रीय शब्द आहे खोट्यातलं खोटं. आपल्या साधे खोट्यातलं खोटं सांगितलं ज्ञानोबराने. स्वप्न पडलं पण ते कशाचं, मृगजळाचं स्वप्न खरं आहे का. एक जण आला माझ्याकडे, म्हटले महाराज काय करावं, म्हटलं काय म्हटलं काय झालं, ते म्हटले रात्री स्वप्नात एक येडी दिलेच काय म्हणले, स्वप्नामध्ये एक येडी तीन गुजबियाच करते म्हणजे महाराज काही करावं आपण तेवढी येडी घालवा म्हणलं आता याची घालवायची म्हणलं बाबा याची येडी घालवता आपण नाही येडी हो म्हणून म्हटलं बाबा येडी, पण म्हटलं मला येडीचं घालत ते म्हणजे मग तुम्हाला येडी घालवता येत नाही, मग तुम्ही महाराज कशी मला बघ तुझ्या ईडी घालवण्याचा रान माळ होण्याचा काही संबंध आहे का काही, पण नाही मग ती मला जाऊ देईना. म्हणलं एक काम कर, तू जर पथ्य पाळीत असला तर मी तुझ्या स्वप्नाची ईडी कधीच घालतो. म्हणलं म्हणे काय पथ्य, म्हटलं झोपायचंच नाही. येडी खरी आहे का स्वप्नातली, स्वप्नाची येडी खरी आहे आणि स्वप्नही खरं नाही. तसंच ज्ञानोबा म्हणतात स्वप्न पडलं पण मृगजळाचं, ते मृगजळही खोटं आणि स्वप्नही ज्ञानदेव मने मृगजळ खोट आहे आणि स्वप्नही खोट आहे. म्हणून एकच सत्य आहे, एकच खरं आहे. रखुमा देवळाचे चरण कमल का चिंती, जे जे देखणे सकळ जे सकळ देखणे ते स्वप्नीचे मृगजळ. म्हणून रखुमा देवळाचे चरण कमल. लावण्य मान्यवंत सगळे लावण्य मान्यता विद्यावंत सखी स्वजन पुत्र कलत्र विषय भोग व्हायचा व्यर्थ हे सकळ मृगजळासारखं खोट आहे. म्हणून चरण कमळ रखुमा देवराची चिंती. रखुमा देवी रखुमाई मातीचा जो वर विठ्ठल परमात्मा त्याचे चरण कमळ चिंती असा या अभंगाचा सारांश रूपाने अर्थ आहे. ज्ञानेश्वर सकळ धर्माचे कारण हरिकीर्तन नया धर्माचो नाम
ज्या पैसे मला जे ठिकाणी सगळे लोकांचे मुलगाचे म्हणून चिंती माझे धर्म तुकडा नाम भक्ती मुक्तीचा संगडा हा भोवतिंदुधारक. भगवान परमात्म्याने जशी बुद्धी दिली, जशी बाबांनी माझ्याकडून बोलवून घेतलं त्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि एक थोडस 1-2 मिनिटाचं काम आहे. म्हणजे आपल्याकडे सरामध्ये मला वाटतं वैकुंठ वर्षी परमपूज्य नामदेव महाराज पाठडे यांचे कार्यक्रम लाडे साहेब माहिती तुम्हाला गणेशवाडीचे त्यांच्याकडे मी आज गेलो, तुमची दाखवून काढली होती बाबांना जे सांगा असं मग लहारी गणेशवाडी हा ते ऍक्सिडेंट झाला त्यांचा. तर मग पाठडे महाराज आपल्या परिसरात कार्यक्रम झाले की नाही. आणि त्यांचंच आपण एक व्हिडिओ कॅसेटचं प्रकाशन केलेलं आहे. जवळपास ते आतापर्यंत एका कॅसेटचं प्रकाशन पूर्वी झालेलं आहे. मला वाटतं ते 2004-05 दरम्यान ते 2-3च्या दरम्यान काही झालं, 2-3च्या नाही 2000 झालं होतं प्रकाशन त्या कॅसेटचं. पण ती कॅसेट एवढी काही स्पष्ट नव्हती, दिसण्यासारखी योग्य ती नव्हती. परंतु आम्ही चांगल्या प्रकारची कॅसेटचा शोध घेऊन आणि चांगली जरा दिसण्यासाठी चांगली जेणेकरून महाराजांचं आपल्याला दर्शन होईल त्याकरता आम्ही एक कॅसेट प्रकाशित केलेली आहे. केलेली म्हणजे आपण कॅसेट ती काढलेली आहे, परंतु प्रकाशन करायचं आहे. प्रकाशन कोणाच्या हस्ते करावं असा प्रश्न मी विचारायला परमपूज्य आपलं परमस्नी असणारे दौड महाराज, आपल्याच गावचे पुत्र दौड महाराज त्यांना विचारलं. ती म्हटले बाबा असताना तुम्ही दुसरीकडे कशाला म्हणजे बाबा आहे त्यांच्या हस्ते आणि भागवताचार्य त्यांच्या हस्ते तुम्ही प्रकाशन करा म्हणजे कॅसेटचं. म्हणलं चांगली आनंदाचीच गोष्ट आहे. आणि बाबा बरेच दिवस पाठडे महाराजांच्या कीर्तनासाठी साथ संगत करण्यात खूप गणेशवाडीला तर काय म्हणजे असं बरेच ठिकाणी बाबांचं नाव मी कित्येक ठिकाणी ऐकून होतो, फक्त आज प्रत्यक्ष पाहायला मिळाले. ज्या संत महात्म्यानं भगवंताचं रूप फक्त ऐकून होते, परोक्ष ज्ञान होतं, अपरोक्ष ज्ञान नव्हतं. मला आतापर्यंत त्यांचं अपरोक्ष ज्ञान होतं, आज डायरेक्ट परोक्ष ज्ञान झालं. अपरोक्ष ज्ञान म्हणजे असं तसं बाबांनी बरेच कीर्तनामध्ये त्यांनी साथ संगत केलेली आहे आणि त्यांचीच आपण कॅसेट प्रकाशन करणार आहोत. तर बाबांनी उभं राहावं आणि ज्यांना कोणाला कॅसेट घ्यायची असेल, महाराजांवरती कीर्तन जर ऐकत असा श्रद्धा वगैरे असेल तर त्यांनी ती कॅसेट घ्यावी, इथं विद्यार्थ्यांकडे मिळेल. भगवान बाबा महाराज पाहून घ्या चांगली लागत असेल. ऐका, आज आपल्या नाम सप्ताहाचा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसातली सेवा माझे परमस्नेही असणारे ढाकले महाराज यांनी आम्हाला पठडेची दाखल करून दिली. आमचे पाहुणे ते गोरक्ष महाराज यांनी मला कानात सांगितलं, महाराज पठाडे महाराज यांचं काहीच बदल नाही, पठाडे महाराज सांगतात. म्हणजे चांगली गोष्ट आहे. तेव्हा महाराजांची कृपा आपल्या गावावर अशीच राहावा नेहमी, ही माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. दुसरी गोष्ट, नामदेव महाराज पठाड्याने आपल्या गावावर अति प्रेम केलं आणि ते बी दमडीवर केलं. महाराज आम्हाला कधी आठवलं नाही. डोक महाराज झालं, पठाडे महाराज झालं, आम्हाला कधी. तेव्हा नामदेव महाराजांची कॅसेट प्रत्येकाच्या संग्रही असावा याची माझी सर्वांना नम्र विनंती आहे. आणि ती कॅसेट याचं प्रकाशन आज राम महाराज डोंगर यांच्या हस्ते झालं, चांगल्या माणसाच्या हस्ते झालं. आणि ती कॅसेट आता माझ्या हातात आहे. ज्याला लागत असेल त्यांनी ही कॅसेट अवश्य घ्यावा आणि महाराजांचं प्रेम आमच्या गावावर नेहमी असत राहावं ही त्यांना प्रार्थना.
तेव्हा उद्याच्याला आदिनाथ महाराज शास्त्री यांचं कीर्तन आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
ज्यांना लगी आवडत नाही त्यांनी पाठीमागं बसत जा आणि त्यांचा शेजारी ठरवलं नको तरी शेजारी सण म्हणून बसलेलं असतं पण त्याला उठून येऊ नका ना. मला वाटलं गायक म्हणजे नाव घ्यायचं राहिलं महाराज मार्गून पण आज असं वाटलं की असं मंत्रमुग्ध झाल्यासारखंच वाटलं आणि आता कॅसेट मिळतील आपल्या इथं पुढं करून ज्यांना आवश्यक असेल ज्यांची खरं श्रद्धा असेल त्यांनी घ्या. माझा अजिबात कोणालाच आग्रह नाही घ्यावी अशी घ्या. जय विठ्ठल जय